प्रभु रामचंद्र भगवान की जय। महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बराधरुणबिम्ब फलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखा दरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर। अदोराम तपोवनादिगमन हत्वा मृगं काञ्चनं वैदेहरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निग्रहणं समुद्रतरणं लंकापुरी दानं पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजेवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्र शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरायोतमुख्यं श्रीराम
रामदूतं शरणं प्रपद्ये वर्णानामृतसंगाणां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको भवानी शंकर वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्या विना न पश्यन्ति सिद्धस्वान्तसमीश्वरम् प्रभु रामचंद्र भगवान की उमापति महादेव की पवन सुत हनुमान की जय संत श्री सावता महाराज की जय कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। थोडा रिटर्नला आवाज द्या आणि थोडासा मला बेस द्या। अखिलकोट भगवान प्रभू रामचंद्रजींच्या दिव्य चरित्र चिंतनामध्ये आपण
सर्वजण श्रवण करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत. कालपासून ही दिव्य चरित्र कथा आपण श्रवण करत आहोत. भगवान परमात्म्याचं चरित्र हे कालच मी तुम्हाला सांगितलं की हे काही एका देवाचं चरित्र नाही, म्हणजे एका मंदिरातल्या मूर्तीचं चरित्र नाही, तर हे तुमच्या आमच्या घरातलं चरित्र आहे. अर्थात आपण कसं वागावं, कसं राहावं हे शिकवणारं चरित्र आपण श्रवण करत आहोत. भावाने भावासोबत कसं राहावं, पतीने पत्नी सोबत कसं राहावं, मुलाने आई बापासोबत कसं राहावं आणि एका आदर्श राजाने समाजाबरोबरती कसं राहावं हे सांगणारं हे दिव्य चरित्र आहे. आणि ज्या तुलसीदासजी महाराजांच्या माध्यमामधून आपल्याला हे चरित्र प्राप्त झालेलं आहे, प्रभू रामचंद्रजींचं चरित्र हे अनेक जणांनी गायलं. जवळजवळ 35 ते 36 प्रकारची रामायण आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला प्रसिद्ध असलेलं रामायण म्हणजे पहिलं वाल्मिकी रामायण. वाल्मिकी ऋषीने भगवान परमात्म्याची कथा लिहिली. कधी लिहिली तर देव जन्माला येण्याच्या अगोदर ती ही कथा लिहिली. त्याच्यानंतर दुसरं आपल्याकडं प्रसिद्ध ते म्हणजे संत श्री नाथ बाबांचं भावार्थ रामायण. आणि ज्या तुलसीदासजी महाराजांची ही कथा आपण ऐकतो ते भगवान प्रभू रामचंद्रजींचे एकनिष्ठ भक्त तुलसीदासजी महाराज त्यांनी ही लिहिलेलं रामचरितमानस अर्थात तुलसी रामायण. अनेकाने ही रामकथा गायली, अनेकांनी श्रवण केली. असं हे दिव्य चरित्र आहे. आपण सुरुवातीला या रामकथेची मंगलाचरण करू आणि नंतर रामकथेमध्ये आपण प्रवेश करणार आहोत. आजची कथा ही भगवान शिव पार्वतींच्या विवाहापर्यंत आपल्याला ही कथा आज नेऊन पोहोच करायची आहे. परंतु तत्पूर्वी तुलसीदासजी महाराजांनी हा ग्रंथ लिहित असताना सुरुवातीला नमन केलेलं आहे. काल आपण इथपर्यंत आलो होतो. महाराजांनी पहिलं नमन कोणाला केलं? वर्णानाम रत संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायको. पहिलं वर्णन तुलसीदासजी महाराज म्हणतात वाणी. वाणी कोण आहे? वाणीची देवता कोण आहे? तर सरस्वती आहे. आणि जी ज्ञानाची देवता आहे गणपती, या दोघांना तुलसीदासजी महाराज वंदन करतात. वंदे वाणी विनायको. लक्ष देऊन ऐका. तुलसीदासजी महाराजांनी जर नुसतं गणपतीला नमन केलं असतं किंवा नुसतं सरस्वतीला नमन केलं असतं तर चाललं नसतं का? नसतं चाललं. कारण माणसाकडे वाणीही लागते आणि ज्ञानही लागतं. जर नुसतं ज्ञान असेल आणि जर त्याच्याकडे वाणी नसेल म्हणजे त्याला बोलायचं ज्ञान नसेल, त्याच्याकडे खूप ज्ञान आहे, खूप अभ्यास केलेला आहे, पण बोलताच येत नाही, तर ज्ञानाला किंमत नाही. आणि काहीकडे वाणी आहे परंतु ज्ञान नाही, तर त्या ज्ञानाला सुद्धा किंमत नाही. वाणीही लागते आणि ज्ञानही लागतं. काहीकडे ज्ञान असतं परंतु वाणी नसते, काहीकडे वाणी असते परंतु ज्ञान नसतं. वाणी आहे परंतु ज्ञान नाही, बोलता येत आहे परंतु काय बोलायचं ह्याचं ज्ञान नाही, त्याला काही किंमत नाही. हे खूप गोड उदाहरण आहे. तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो, लक्ष देऊन ऐका. काय झालं बघा. एका गावचे नवनिर्वाचित सरपंच बोलायला चांगलं येतंय परंतु ज्ञान नाही. आणि अशी 26 जानेवारी आता मागं झाली ना, अशी 26 जानेवारी समोर आलेली होती. 2-4 दिवसावरती शाळेच्या लोकांनी त्यांना आमंत्रण दिलं आणि आमंत्रण दिल्याच्या नंतर ते सरपंच त्या 26 जानेवारीच्या निमित्ताने शाळेमध्ये गेले. आणि शाळेमध्ये गेल्याच्या नंतर सरपंचाचं भाषण सुरू झालं.
भाषण सुरू झाल्याच्या नंतर ते सरपंच बोलायला लागले. काय बोलायला लागले? 26 जानेवारी का आहे, कशामुळे 26 जानेवारी करायची, परंतु त्यांना ज्ञान नाही त्याचं काही, की 26 जानेवारी म्हणजे काय आहे, 26 जानेवारीच्या दिवशी काय झालं हे त्यांच्याकडे ज्ञान नाही. म्हणून ते बोलायला लागले. पोरा हो ऐका, 26 जानेवारी म्हणजे काय? उंच असणारा हा ध्वज फडकतो आणि सर्व मुलं सुंदर नवे कपडे घालून या ठिकाणी येतात, म्हणून ही 26 जानेवारी आहे. खरं सांगा बरं, हा त्याचा अर्थ आहे का 26 जानेवारीचा? ऐका, ज्या दिवशी आपला भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र होऊन सगळ्या भारतातल्या लोकांना स्वातंत्र्य त्या दिवशी मिळालं, त्याला काय म्हणतात? प्रजासत्ताक दिन म्हणतात. म्हणजे प्रजेची सत्ता झाली. त्याच्या अगोदर हुकुमशाही होती, त्या दिवशी लोकशाही झाली. म्हणून काय आहे? प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी आहे. परंतु सरपंचाच्या ठिकाणी बोलायचं ज्ञान आहे, बोलता येतंय, वाणी आहे, परंतु काय बोलायचं हे कळत नाही. अर्थात माणसाकडे वाणीही असली पाहिजे आणि ज्ञानही असलं पाहिजे. म्हणून तुलसीदासजी महाराज प्रथमतः वाणीची देवता सरस्वती आणि गणपतीला वंदन करतात आणि त्या सरस्वती मातेला सांगतात की सरस्वती माते माझ्या वाणीवरती येऊन बस. त्याच्यानंतर जे या प्रभू रामचंद्रजींचं आराध्य दैवत आहे कोण? भगवान शिवजी. त्या शिवजींना नमस्कार करतात. भवानी शंकर वंदे, श्रद्धा विश्वास रूपिणो, या विना न पश्यन्ति सिद्ध स्वांत समीश्वरं. या भगवान शिवजीला आणि पार्वती मातेला तुळशीदासजी महाराज नमन करतात. त्याच्यानंतर जे तुलसीदासजी महाराज ज्यांना गुरु मानतात त्या गुरुला वंदन करतात. वंदे बोधमयम नित्यम गुरु शंकर रूपिणो, यमाश्रितो हे वक्त्रोपी चंद्र सर्वत्र वंद्यते. जो चंद्रासारखा गुरु आहे, गुरूंना चंद्राची उपमा दिली. चंद्र काय करतो हो? चंद्र काय करतो? शीतलता देतो. आज आपण आता आंब्याची दिवस आहेत बघा. आता आंब्याच्या दिवसामध्ये आंबा गोड लागल्याच्या नंतर जसा तो आंब्याचा स्वाद येतो ना, तर त्या आंब्याचा स्वाद येण्यासाठी तो स्वाद त्या आंब्यामध्ये कोण घालतं? तर हा चंद्रदेवाची कृपा आहे. प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी स्वाद घालणं ही चंद्राची कृपा आहे. म्हणून गुरुरूपी चंद्र माझ्या जीवनामध्ये स्वाद घालतात, म्हणून त्या गुरूंना तुलसीदासजी महाराज नमन करतात. त्याच्यानंतर या ग्रंथाची जी आद्य देवता आहे भगवान श्रीराम प्रभू, सीता माता यांना वंदन करतात. सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिणो, वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वर कपीश्वरो. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रजींचं वर्णन करणारे दोन भक्त आहेत, कवीश्वर आणि कपीश्वर. कवीश्वर म्हणजे कोण? ज्यांनी ही रामकथा लिहिली असे वाल्मिकजी, त्यांना वंदन करतात. आणि कपीश्वर म्हणजे हनुमंतराय, हनुमंतरायांना वंदन करतात. अर्थात या जगाचा नाश करणारा भगवान, या जगाची उत्पत्ती करणारा भगवान, या सर्वांना त्या ठिकाणी तुलसीदासजी महाराज नमन करतात. आणि नमन करून आता भगवान परमात्म्याचं हे दिव्य गोड चरित्र त्या ठिकाणी वंदन करतात. त्याच्यानंतर संत महंतांना त्या ठिकाणी वंदन करतात. त्याच्यानंतर गुरूंना वंदन करतात. आणि या जगामध्ये असणारे जेवढे काही संत आहेत, या संतांच्या चरणावरती तुलसीदासजी महाराज काय करतात?
नमन करतात. बंधव गुरुपद परम परागा श्रीराम जय राम जय जय राम. बंधव गुरुपद परम परागा वंदे गुरु पद जनिता संयम सबरणा श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. गुरुला त्या ठिकाणी वंदन करतात. कारण या जगामध्ये माणसाला जर गुरु नसेल तर त्या माणसाच्या जीवनाला पूर्णत्व येत नाही. म्हणून तुलसीदासजी महाराजांनी गुरुला वंदन केलं. आणि तुलसीदासजी महाराज आता ही रामकथा कोणी कोणाला सांगितली हे सांगणार आहेत. पहिली श्रीराम कथा मी तुम्हाला सांगितलं. हीच रामकथा मानसरोवराच्या ठिकाणी भगवान शिवजी पार्वतीला सांगतात. कैलास पर्वताच्या ठिकाणी हे शिवजी आणि पार्वतीचं जो संवाद आहे त्या संवादामधून ही रामकथा त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. जे तुलसीदासजी महाराजांनी आपल्याला ही रामकथा सांगितली त्या तुलसीदासजी महाराजांचं चरित्र आपण पाहणार आहोत. नंतर भगवान शिवजींच्या चरित्राकडे आपण जाणार आहोत. जे तुलसीदासजी महाराज आहेत ह्या तुलसीदासजी महाराजांचं जीवन खूप गोड जीवन चरित्र आहे. बघा, तुलसीदासजी महाराज ज्यावेळी जन्माला आले, जन्माला येत असताना तुलसीदासजी महाराजांना जन्माला आल्याबरोबर त्या ठिकाणी तोंडामध्ये दात होते. आणि जन्माला आल्याबरोबर ते तुलसीदासजी महाराजांच्या मुखामधून एक मंत्र निघाला. काय? श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम. खरं सांगा बरं, आपले मुलं सुद्धा जन्माला येतात का नाही? बोला की. जन्माला येतात, आल्याबरोबर ते राम राम म्हणतात का? अहो, आल्याबरोबर ते रडतात, आहे का नाही? परंतु तुलसीदासजी महाराज जन्माला आल्याबरोबर ती राम 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 भजन करत होते. आणि जन्माला आल्याबरोबर ती त्यांच्या तोंडामध्ये दात होते. आपले पोरं वर्ष 2-2 वर्षाचे झाले तरी त्यांना दात येत नाहीत, पण जन्माला येण्याबरोबर त्यांना दात होते. ते तुलसीदासजी महाराज होते. अर्थात संत महापुरुष हे जन्माला येताना सुद्धा विशेष रूपाने येतात आणि जाताना सुद्धा विशेष रूपाने जात असतात. परंतु तुलसीदासजी महाराजांचं जे जन्माला येणं होतं ते मूळ नक्षत्रावरती आलेले होते. आणि आपल्याकडे जुने लोक सांगायचे, मूळ नक्षत्रावरती जर मुलगा जन्माला आला तर काय होतं? त्याचे आई बाप मरण पावतात. अहो, आपल्याला सगळ्यांना माहिती, शांती ब्रह्मनाथ महाराज, शांती ब्रह्मनाथ महाराजांचा जन्म हा सुद्धा मूळ नक्षत्रावरचा आहे. नाथ महाराज जन्माला आल्याबरोबर ते त्यांचे आई वडील दोघंही त्या ठिकाणी हरपले, म्हणजे गेले, वारले. परंतु नाथ महाराजांचा सांभाळ हा त्यांच्या आजोबांनी केला. तसं तुलसीदासजी महाराजांचा जन्म सुद्धा मूळ नक्षत्रावरती झाला. आणि मूळ नक्षत्रावरती जन्म झाल्याच्या नंतर तुलसीदासजी महाराजांचे आई पहिल्यांदा त्या ठिकाणी गतप्राण झाल्या. आई गेल्याच्या नंतर एका दासीने तुलसीदासजी महाराजांना सांभाळलं. काही दिवस निघून गेल्याच्या नंतर त्यांचे वडील सुद्धा गेले. आणि वडील गेल्याच्या नंतर आता मात्र तुलसीदासजी महाराज अनाथ झाले. अनाथ होऊन त्या ठिकाणी कोणीच राहिलं नाही जवळ. आणि खरं सांगा, माणसं हे श्रीमंत लोकांच्या जवळ जात असतात.
तो बाला गाडावही असू द्या, पण त्याला लोक गोपाळ शेठ म्हणत असतात. आणि एखादा गरीब माणूस असू द्या, ज्ञानी असू द्या, सुसंस्कृत असू द्या, लोक त्याच्या जवळ सुद्धा जात नाहीत. ती परिस्थिती तुळशीदासजी महाराजांची झाली. महाराज 5 वर्षाचे झाले आणि 5 वर्षाचे झाल्याच्या नंतर गावातले लोक कोणी विचारत नाहीत म्हणून महाराज फिरत 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 निघाल्याच्या नंतर एका गावामधून महाराज तुळशीदासजी महाराज जात असताना एक साधू संन्यासी महात्मा त्या गावच्या रस्त्याच्या दिशेने येत होते आणि महाराज इकडून तिकडे त्या पलीकडच्या दिशेने चालले होते. जात असताना दोघांची भेट एका रस्त्याच्या मध्ये झाली. भेट झाल्याच्या नंतर त्या साधूने त्या महाराजांकडे, तुळशीदासजी महाराजांकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्यांच्यामधली काही गुण त्यांना समजली. कोणालाही कळत नाही, साधू महात्मा कोणालाही समजत नाही. आपल्या जवळून कितीतरी महात्मे जातात, परंतु आपल्याला ते कळत नाहीत की हे महात्मेच आहेत. कळतंय का? बोला की. आपल्याला कळत नाही. तसं तुळशीदासजी महाराजांना त्या साधूने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्यांनी त्या तुळशीदासजी महाराजांना ओळखलं. हे सामान्य कोणी नसून हा दिव्य महात्मा आहे. तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. त्याच्याशिवाय कळणार नाही. आपल्याला सुद्धा साधू व्हावं लागेल, तेव्हा आपल्याला साधू कळतील. साधू असे कळणार नाहीत. आणि तुळशीदासजी महाराजांना त्यांनी ओळखलं. ओळखल्याच्या नंतर दोघांची भेट झाली. तुळशीदासजी महाराजांना ते महात्मा विचारतात, 5 वर्षाचे तुळशीदासजी महाराज छोटे आहेत. विचारलं, काय पोरा, कुठून आलास, कुठं चाललास? तुळशीदासजी महाराज म्हणतात, मला माहिती नाही मी कुठून आलो आणि कुठं चाललो हे सुद्धा मला माहिती नाही. त्या साधूने तुळशीदासजी महाराजांना विचारलं, बाळ, तुला आई वडील असतील की रे? तुळशीदासजी महाराज म्हणतात, महाराज, गरीबाला कुठं आई वडील असतात होय? आमच्यासारख्या सामान्याला कुठं आई वडील? मग रे, तुला काही नाव असेल ना? मला कशाचं नाव आले बाबा? गरीबाची ओळख काय असते? गरीबाला कोणी ओळखत नसतं. तसे आमची कुठली ओळख आली? आम्ही अनाथच बोलून चालून, आई वडील नाही, सखे सोयरे कोणी नाहीत. आणि मग असं म्हटल्याच्या नंतर त्या साधू महाराजांनी त्या बाळाला आपल्या जवळ घेतलं आणि आपल्या आश्रमामध्ये घेऊन गेले. म्हणून खऱ्या अर्थाने ज्याला कोणी नसतं त्याला साधू महात्मा असतात. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळख हवा, देवते थेची जाणावा. अनाथाला जवळ करतात, अनाथाला सनात करण्याचं काम संत महात्मे करत असतात. म्हणून आज तुळशीदासजी महाराजांना सुद्धा त्या साधूने जवळ घेतलं, आपल्या आश्रमामध्ये नेलं आणि आश्रमामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आश्रमामध्ये नेऊन त्यांचं नामकरण केलं. त्यांना तुळशीदास असं नाम दिलं. तुळशीदासजी नाव दिल्याच्या नंतर तुळशीदासजी लहानाचे मोठे व्हायला लागले. त्या तुळशीदासजी महाराजांना एक मंत्र दिला. कोणता मंत्र? राम नामाचा मंत्र दिला. आणि तुळशीदासजी महाराज अखंड प्रभू रामचंद्रजींचं भजन करायला लागले. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम.
जय जय राम। जय जय राम। तुलसीदासजी महाराजांना हा राम मंत्र त्या महात्म्याने दिला आणि तुलसीदासजी महाराज राम नामाचा जप करायला लागले। एवढा जप केला, एवढा जप केला, प्रभू रामचंद्रजी साक्षात त्यांच्या समोर प्रगट व्हायचे। एवढा जप तुलसीदासजी महाराज प्रभू रामचंद्रांच्या नामाचा करायचे। तुलसीदासजी लहानाचे मोठे झाल्याच्या नंतर त्या महात्म्याला असं वाटलं की आता यांचा विवाह आपण करून दिला पाहिजे आणि आपल्या गुरुच्या आज्ञेने त्या ठिकाणी तुलसीदासजी महाराजांचा विवाह झाला। विवाह झाला, परंतु विवाह झाल्याच्या नंतर मग मात्र काय झालं तर संसाराला थोडस संसाराचं वळण जीवनाला लागलं, परमार्थ थोडासा दूर व्हायला लागला। काय होतं, माणसाचं लग्न झालं की माणसं त्या संसारामध्ये गुरफटून जातात, आपल्या सख्या सोयऱ्यांना विसरून जातात, मित्रमंडळांना विसरून जातात आणि त्या संसारामध्ये गुंतून जातात। तसं तुलसीदासजी महाराजांचं झालं। त्या बायकोच्या आसक्तीमध्ये एवढे गुंतले, एवढे गुंतले, एवढे गुंतले, काय झालं बघा, एके दिवशी त्यांची जी पत्नी होती ना, त्या पत्नीच्या वडिलांचं म्हणजे तुलसीदासजी महाराजांच्या सासऱ्याचं दुखायला लागला, आजारी पडले। आजारी पडल्याच्या नंतर निरोप आला। निरोप ज्या वेळेस आला त्यावेळेस तुलसीदासजी महाराज कामाच्या निमित्ताने बाहेर गेलेले होते आणि घरी महाराजांच्या पत्नी एकट्याच होत्या। आणि मग काय झालं, त्या मुलीला समजलं की आपल्या बाबाचं दुखतंय। रात्रीची वेळ होती, पावसाळ्याचे दिवस होते, कडकड कडकड विजा चमकत होत्या, धो धो पाऊस पडत होता आणि आपल्या पतीची वाट न बघता वडिलांच्या दुखण्यासाठी ती तुलसीदासजी महाराजांची पत्नी निघाली। गेल्याच्या नंतर मध्ये एक नदी होती मोठी आडवी, ती नदी ओलांडून पलीकडे जायचं होतं। थोडासा दिवस होता तोपर्यंत ते बिचारे नदी ओलांडून पलीकडे गेली आणि ज्या वेळेस तुलसीदासजी महाराज घरी येतात, आल्याच्या नंतर शेजाऱ्यांनी तुलसीदासजी महाराजांना सांगितलं तुमच्या सासऱ्यांचं दुःख आजारी आहेत म्हणून तुमच्या पत्नी त्यांना भेटायसाठी गेल्यात। तुलसीदासजी महाराज पत्नीमध्ये एवढे आसक्त झालेले होते, एवढे आसक्त झालेले होते, त्यांना दुसरं काहीच दिसत नव्हतं। महाराजांना एक क्षण सुद्धा त्या ठिकाणी थांबण्याची इच्छा नव्हती। संध्याकाळची वेळ झाली आणि संध्याकाळच्या वेळी ते सुद्धा त्या सासरवाडीला जाण्यासाठी निघाले। मध्ये मध्यंतरी नदी आहे, नदीला पूर आलेला आहे, पलीकडच्या काठावरती कसं जावं काही सुचत नाही। नदीच्या काठाला आले आणि पौर्णिमेची रात्र होती, झावळ झावळ त्या उजाडामध्ये प्रकाशामध्ये त्यांना त्या ठिकाणी एक वस्तू दिसली काहीतरी। त्यांना असं वाटलं काहीतरी लाकूड आहे, काहीतरी नाव आहे, होडी आहे। आपल्या पत्नीला समजलं असेल की आपले पती नक्की आपल्याला भेटायला येतील, म्हणून तिने व्यवस्था करून ठेवली आणि तुलसीदासजी महाराजांनी कसलाही विचार न करता त्या वस्तूवरती बसले, पलीकडच्या काठाला गेले। पलीकडल्या काठाला गेल्याच्या नंतर आपल्या सासरवाडीमध्ये गेले, घरी गेले। संध्याकाळची वेळ झालेली होती, मध्यरात्र होती, घरी कोणीही जाग नव्हतं आणि आता घरावरती जायचंय, दुसऱ्या मजल्यावरती सगळे मंडळी बसलेले आहेत, घरामध्ये कसं जावं। पाहिलं तर भिंतीला एक दोरी लोंबलेली दिसली। तुलसीदासजी महाराज म्हणतात काय माझ्या पत्नीचं माझ्यावरती प्रेम आहे, माझ्यासाठी दोरीची व्यवस्था इथं करून ठेवली। त्या दोरीला धरून तुलसीदासजी महाराज गेले। मध्ये गेल्याच्या नंतर अचानक दार उघडलं, अचानक महाराज मध्ये गेले। पाहिल्याबरोबर त्यांना वाटलं कोणतरी चोर आलं का काय म्हणून लोक घाबरले, परंतु तुलसीदासजी महाराजांना पाहिलं, सगळे व्यवस्थित सुधीवरती आले आणि आल्याच्या नंतर पत्नीने विचारलं एवढ्या रात्री काय येण्याचं केलं, काय कारण होतं। तुलसीदासजी महाराज म्हणतात तुझ्याशिवाय मी एक सेकंद सुद्धा राहू शकत नाही म्हणून मी आलो।
अहो आलात, परंतु संध्याकाळची वेळ आहे, नदीला एवढा पूर आलेला आहे आणि एवढ्या मोठ्या उंच भिंतीवरती चढून तुम्ही कसं काय आलात? तुलसीदासजी महाराज आपल्या पत्नीला म्हणतात, तू तर सगळी व्यवस्था केली ना माझी, नदीच्या काठावरती होडीची व्यवस्था केली, इथं भिंतीला दोरी बांधून ठेवली, सगळी व्यवस्था तू केली. पत्नी म्हणते, मी व्यवस्था? नदीच्या काठाला होडी, होडी बिडी नदीच्या काठाला, तसलं मी काही केलं नाही. खोटं बोलू नको म्हणे, चल तुला दाखवतो. घराच्या बाहेर आले, ज्या दोरीला धरून वर चढले होते ती दोरी नव्हती, तो जहाल विषारी साप होता. सापाला धरून गेले, नदीच्या काठाला येऊन पाहतात, ज्या होडीवरती बसून आले ती होडी नव्हती, तर पाण्यामध्ये वाहून आलेले एका मेलेले माणसाचं प्रेत होतं, फुगलेलं प्रेत. आणि त्या प्रेतावरती बसून पलीकडच्या काठाला आले. पत्नी तुलसीदासजी महाराजांना पत्नीने उपदेश केला, अहो एवढ्या नासक्या तुसक्या शरीरासाठी तुम्ही प्रयत्न करता, या नासक्या तुसक्या शरीरावर प्रेम करता, एवढं प्रेम जर माझ्या भगवंतावर केलं तर तो देव तुम्हाला प्रसन्न होईल, देव तुम्हाला भेट देईल. खरं सांगा बरं, आपल्या बायकोला आपण किती जीव लावला म्हणजे ती नीट बोलणार आहे का? बोलणार आहे का? बोला की नाही बोलणार. आता तुम्ही सगळ्या बायाच बसला तिथं, गडी माणसं कोणच नाही तर कोणाला विचारा, आहे का नाही? मग तुम्हाला विचारावं लागेल. काय झालं बघा, आता मध्ये लॉकडाऊन होतं ना, या लॉकडाऊन मध्ये आमच्या एका मित्राचं लग्न झालं महाराज. आणि आमच्या मित्राचं लग्न झाल्याच्या नंतर लॉकडाऊन मध्ये झालं, लग्नाला काही कुणी आम्हाला बोलवलं नाही, आणि मग तो राहायला पुण्याला आहे. मग असंच आम्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्याला गेलो. गेल्याच्या नंतर म्हणलं त्याची भेट घेऊन जावं, आता नवीन लग्न झालंय म्हणून भेट घ्यायला गेलो. गेल्याच्या नंतर भेट घेतली, तो म्हणला महाराज चला की घरी चहा प्यायला. मी आता नवीनच लग्न झाले, म्हणलं चला जाऊ. आणि घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर बायको होती घरात, यांनी लांबूनच पुढच्या घरामधूनच आवाज दिला, ऐकलं का ग घरी महाराज आले, 2 कप चहा कर. 2 कप चहा म्हणले की तिकडून महाराज ती जगदंबा मोठ्याने आरडली, हा चहा कोणालाही उठलं सुटलं घरी घेऊन येता, घरात पत्ती नाही, साखर नाही, दूध नाही. बाबू मी म्हणलं बायको खतरनाकच दिसती भाऊ तुझी. ते म्हणला महाराज फक्त बोलती, तोंडाला फटकळे नाही तर लई जीव लावती. मी लास्टला जीव लावण्याला काय आहे का, माझ्या काय किंमत आहे का? होय, म्हणजे बायकोवर कितीही प्रेम करा, जोपर्यंत आपल्याकडे धन संपत्ती आहे तोपर्यंत बायको आपल्याला चांगलं बोलेल. जगद्गुरु तुकोबरायचं प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात, जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, माणी तिला न थोर देह सुखाची या काजा. महाराज म्हणतात, जोपर्यंत धन संपत्ती आपल्याकडे आहे तोपर्यंत हे जग आपल्याला मानतं. बायको सुद्धा कधीपर्यंत मानते? बोला की कधीपर्यंत? जोपर्यंत आपल्याकडे संपत्ती. एकदा का म्हातारं झालं, त्याच्याकडच्या किल्ल्या पोरांकडे गेल्या, मग म्हातारी सुद्धा त्या म्हाताऱ्याला नीट बोलत नाही. महाराज म्हातारी म्हणती, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशी येले घर थुंकोनिया. तुकोबरायांचं प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात, बायको म्हणती याच्यापेक्षा गाढो बरं गाढो. काय नुसतं खोकतय, नुसत्या बिड्या वडीतय, नुसतं घरात थुकून थुकून घराचा नाश केला, असं कोण म्हणतं? कोण म्हणतं? बायको म्हणते. म्हणते का नाही? खरंय म्हणतात, मायला म्हणतात. अर्थात एवढा जीव आपण त्या बायकोला लावला तरी तिचं आपल्यावर प्रेम राहिलं सांगता येत नाही. कारण या जगामध्ये किंमत कोणाला आहे तर धनवंताला किंमत आहे. हे धनवंताला गे, 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 धनवंताला, धनवंताला गे, धनवंताला
धनवंता लागी धनवंता लागी धनवंता लागे धनवंता लागे धनवंता लागे धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी धनवंता लागी धनवंता लागी धनवंता लागी धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता रे सर्व सर्व मान्यता सर्व मान्यता आहे जगी धनवंता लागी धनवंता लागी धनवंता लागी तुकोबराय म्हणतात जगामध्ये मान्यता कोणाला आहे मानतात लोक कोणाला मानतात बोलावं कोणाला मानतात धनवंताला जेवढी किंमत आहे तेवढी जगामध्ये दुसरी कोणाला किंमत नाही म्हणून हे सारं जग कोणाच्या पाठीमागं पळत असल तर हे जग पैशाच्या पाठीमागं पळतं का नाही अहो इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या पैशाच्या पाठीमागे एवढे लोक पळतात जीवनभर आयुष्यभर नुसतं धन 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 करत राहतात म्हणजे पैसा 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 करत राहतात आयुष्यभर धन 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 करतात एके दिवशी लोकांना असं समजतं की त्यांचं निधन झालं पैशाच्या नादामध्ये मरून गेले बरं एवढं तुम्ही कमावलेली संपत्ती जी आहे ही संपत्ती काही तुमच्या सोबत घेऊन जाता येते का इथून मागं कोणी घेऊन गेलं नाही आणि इथून पुढे सुद्धा ती व्यवस्था होणार नाही घेऊन जाण्याची आहे ते सगळं इथं सोडून जावं लागणार आहे म्हणून संपत्ती सुद्धा माणसाने कमवली पाहिजे पण कशी कमवली पाहिजे तुकोबराय म्हणतात ज्ञानोबराय म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहार जोडून या धन उत्तम व्यवहार जोडून या धन उत्तम व्यवहारे जोडून या धन उत्तम व्यवहारे जोडून या धन उत्तम व्यवहार जोडून या धन उत्तम व्यवहार जोडून या धन उत्तम व्यवहारे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे उदास विचारे वेच करे उत्तम गती तो एक पावे 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 म्हणून धन जरी कमवायचं असलं तरी कसं कमवलं पाहिजे जोडून या धन उत्तम व्यवहार आहे कारण या जगामध्ये धनाशिवाय कोणाचं काही चालत नाही महाराज चालतंय का बोला की
आपल्या खिशात जर पैसे नसल, आपण जर इथून बसमध्ये बसलो बीडला जायला आणि कंडक्टर म्हणलं माझ्याकडे पैसे नाहीत, कंडक्टर म्हणजे इथं उतर खाली, पैशाशिवाय काही चालत नाही, पैसाही असला पाहिजे, आहे का नाही? या जगामध्ये पैशाला जेवढी किंमत आहे ना तेवढी देवाला सुद्धा किंमत नाही. खरं सांगतो मी तुम्हाला, देवाला किंमत नाही तेवढी महाराज जेवढी पैशाला किंमत आहे. हा, पैशाला जेवढी किंमत आहे तेवढी देवाला किंमत नाही. म्हणजे आपल्या दृष्टीने नाही, तसं पाहिलं तर जगच पैसा निर्माण करतोय. माया जगात ही पैसा म्हणजे माया आहे. ही जगामध्ये माया कोणी आणली? देवानेच आणलेली आहे. परंतु माया एवढे मायेचा प्रभाव वाढला की या मायेच्या पुढे देवाला सुद्धा किंमत नाही राहिली, आहे का नाही? एक गीत आहे सगळ्यांना, आपल्याला सगळ्यांनी आपण ऐकलेलं आहे. वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही रामर, दाम करी काम येड्या, दाम करी कामर, दाम करी काम येड्या, दाम करी कामर. कामयेडा दाम करी कामर, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. पैशाची जादू लैन्यारी, तान्या मोराला त्याची हाव, माय सोडून घेते झेप, देशाची मागुनी धाव. जन्मापासून सारी मानस, जन्मापासून सारी मानस, त्या पैशाचे गुलाम रे. दाम करे काम येड्या, दाम करे काम रे, दाम करे काम येड्या, दाम करे कामर, दाम करे काम येड्या, दाम करे कामर, दाम करे येड्या, दाम करी कामर, दाम करी काम वेड्या, दाम करी कामर, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. पैशा पुढं देवाची सुद्धा माणसाला किंमत नाही. महाराज म्हणतात, वासुदेव सकाळी येतो का नाही आपल्या घरी? वासुदेव जुन्या काळामध्ये वासुदेव यायचा बघा, काही नाही होत, बसा, काही नाही होत. वासुदेव यायचा आणि ते वासुदेव सकाळ सकाळ आल्याच्या नंतर हे गाणं म्हणायचं बघा. काय? वासुदेवाचं हे गाणं आहे, वासुदेव म्हणायचा. वासुदेवाची ऐका वाणी, घरात नाही रामर, दाम करी काम येड्या, दाम करी कामर, दाम करी काम येड्या, दाम करी कामर, दाम करी. घरामध्ये राम नाही म्हणजे देव शिल्लक नाही. कारण देव कुठे गेलाय? कारण देवाच्या जागेवर पैसाच येऊन बसलाय. ज्या ठिकाणी देव आणून ठेवायला पाहिजे होता त्या ठिकाणी आज पैसा येऊन बसलाय. अर्थात जग आहे सगळं पैशाच्या पाठीमागे लागलेलं आहे. म्हणून तुलसीदासजी महाराजांना त्यांची पत्नी समजावून सांगते, महाराज या नासक्या शरीराच्या पाठीमागे काय लागलात? तुम्ही जर एवढं प्रेम माझ्या भगवंतावर केलं तर तो देव तुम्हाला भेटल. तुलसीदासजी महाराजांचे महाराज डोळे उघडले आणि तुलसीदासजी महाराजांनी प्रपंचाचा त्याग केला. पुन्हा आपल्या गुरूंना शरण गेले आणि भगवंताची प्राप्ती व्हावी या हेतूने अयोध्येला गेले. अयोध्येला गेल्याच्या नंतर अयोध्येला आपण जर याच्यातलं कोणी अयोध्येला गेला असेल तर त्या ठिकाणी एक हनुमंताचं मंदिर आहे, त्याला हनुमानगडी म्हणतात. आणि त्या हनुमानगडीच्या ठिकाणी जाऊन हनुमंतरायांच्या त्या दरबारामध्ये तुलसीदासजी महाराजांनी अनुष्ठान मांडलं, प्रभू रामचंद्रजींचं भजन. आणि तुलसीदासजी महाराजांच्या समोर प्रभू रामचंद्रजींचे एकनिष्ठ शिष्य हनुमंतराय प्रगट झाले. प्रगट झाल्याच्या नंतर हनुमंतरायाने विचारलं, एवढी तपश्चर्या का करताय? एवढं तपश्चर्या करण्याचं काय कारण आहे? घ्या पाहून घ्या, मग सांगू आपली कथा नंतर. प्रभू रामचंद्र भगवान की सांगितलंय, मला प्रभूंची भेट व्हावी ही माझी इच्छा आहे. प्रभूंच्या भेट व्हावी अशी इच्छा आहे म्हटल्याच्या नंतर हनुमंतराय म्हणले, प्रभू तुम्हाला भेटायला येतील, फक्त तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. एके दिवशी सकाळ सकाळची वेळ होती, माझ्याकडे लक्ष द्या की राव. एवढं जीव तोडून सांगतोय, एवढं जीव तोडून सांगतोय, लक्ष द्या, ऐका. एक एक शब्द बोलायला ना पाठीमध्ये कळ येते, कळ.
एवढं बळ लावून बोलावं लागतं. आणि जर तुम्हाला जर त्याची काही किंमत नसेल आमच्या एवढं बोलण्याची, तर मग काय आहे का नाही. म्हणून लक्ष देऊन ऐका. तुम्हाला कंटाळा आला देऊ सोडून नाही, मग ऐका की लक्ष देऊन ऐका. थोडाच वेळ आहे. तुलसीदासजी महाराज सकाळ सकाळच्या वेळी त्या शरयू मातेच्या तीरावरती स्नान केलेलं आहे आणि देवाचं भजन करत बसलेले आहेत. तेवढ्यात एका घोड्यावरती बसून 2 राजकुमार आले. राजकुमार आलेले तुलसीदासजी महाराजांनी पाहिलं. तुलसीदासजी महाराजांच्या समोर ते उभा राहिले आणि निघून गेल्याच्या नंतर पुन्हा हनुमंतराय आले. हनुमंतराय म्हणते, तुलसीदासजी महाराज आज देवाने तुम्हाला भेट दिली. हनुमंतरायांना तुलसीदासजी महाराज म्हणतात, कुठं देवाने भेट दिली? तुमच्या समोरून घोड्यावरती बसून जे 2 राजकुमार गेलेत ना, ते माझे प्रभू होते. असं म्हटल्याच्या नंतर तुलसीदासजी महाराजांना वाईट वाटलं की देव माझ्या समोर आले आणि मला ओळखायला आले नाहीत. म्हणून पुन्हा तुलसीदासजी महाराजांनी त्या ठिकाणी हट्ट धरला भगवंताचा भेटीचा. आणि साक्षात प्रभू रामचंद्रजी, लक्ष्मणजी आणि सीता माता तुलसीदासजी महाराजांच्या समोर प्रगट झाली. प्रभू रामचंद्र भगवान की जय समोर प्रगट झाले. आणि तुलसीदासजी महाराजांना एवढा आनंद झाला, जगाचा मालक आज मला भेटला. हा साक्षात जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारा जो देव आहे तो मला आज प्राप्त झाला. आणि तुलसीदासजी महाराजांना आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये तुलसीदासजी महाराजांनी प्रभूच्या चरणावरती लोटांगण घातलं. लोटांगण घातल्याच्या नंतर जे जन्माला आल्याचं जे खऱ्या अर्थाने सार्थक होतं ते सार्थक आज तुलसीदासजी महाराजांना वाटायला लागलं. आपण जीवन आपलं हे आपल्याला जन्म घ्यावा लागला, हा जन्म आज खऱ्या अर्थाने आपला सार्थकी लागला. आणि तुलसीदासजी महाराजांना आनंद झाला. प्रभू रामचंद्रजीने तुलसीदासजी महाराजांना सांगितलं, तुम्ही आता काहीतरी काव्य करा, माझं चरित्र लिहून काढा. आणि असं म्हटल्याच्या नंतर तुलसीदासजी महाराज त्या ठिकाणी चरित्र लिहायला लागले. तुलसीदासजी महाराजांनी चरित्र लिहायला सुरुवात केली. रोज दिवसभर चरित्र लिहायचे, परंतु लिहित असताना ते संस्कृत भाषेमध्ये लिहायचे. आणि संस्कृत भाषेमध्ये चरित्र लिहिल्याच्या नंतर ते कोणाला कळत नव्हतं. संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं चरित्र आज दिवसभर लिहिलं आणि संध्याकाळच्या वेळी ते पानावर पानं ठेवले आणि देवघरामध्ये ठेवून दिले. तुलसीदासजी महाराज संध्याकाळी झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, स्नान वगैरे केलं, लिहिलेलं रामायण जवळ घेऊन पाहतात तर सारे कागद कोरे. संस्कृत अक्षर राहत नव्हते, सगळे मोडून जायचे. हनुमंतरायांना विचारलं काय झालं. हनुमंतराय म्हणले, तुम्ही हे जे प्रभू रामचंद्रांचं चरित्र लिहिणार आहात हे प्राकृत भाषेमध्ये लिहा, कारण सगळ्याला समजलं पाहिजे. ज्ञानोबारायांनी सुद्धा गीता ही संस्कृत मध्ये आहे, परंतु ज्ञानोबारायांनी ती संस्कृत असणारी गीता ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीमध्ये लिहिली का, तर ही मराठी मधली जी गीता ज्ञानेश्वरी आहे ही सगळ्यांना कळावी, सगळ्यांना वाचता यावी या हेतूने ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी मराठी मधून लिहिली. ज्ञानोबाराय म्हणतात, ये मराठीची ये नगरे ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची वरी, हो देईया जगा. ज्ञानोबारायांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानोबाराय म्हणतात, ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची वरी, हो देई या जगा. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी मराठी मधून लिहिली, तसं तुलसीदासजी महाराजांनी ही रामकथा हिंदी भाषेमधून लिहिली, हिंदी भाषेमधून. आणि रामकथा लिहित असताना सुरुवातीला तुलसीदासजी महाराजांनी एक दोहा लिहिला. ही रामकथा कशी आहे? तुलसीदासजी महाराज म्हणतात, ही रामकथा सूर्यांच्या किरणाप्रमाणे आहे. सूर्यांच्या किरणाप्रमाणे. सूर्याचे किरण काय करतात हो? सकाळ सकाळ सूर्य उगवतो, 6 वाजता सूर्य वर येतो. ज्यावेळेस झावळ झावळ वातावरण होतं, सूर्याचे किरण येतात, त्यावेळेस ते सूर्याचे किरण या जगाला प्रकाश देतात आणि अंधकारापासून मुक्त करतात. तसं ही रामकथा सुद्धा सूर्याच्या किरणाप्रमाणे ज्ञानरूपी किरणाने या जगाला अज्ञानरूपी अंधकारामधून बाहेर काढते. तुलसीदासजी महाराज म्हणतात, रामकथा शशी
किरण समाना श्रीराम राम जय जय राम संत चकोर करई जय पाना श्रीराम जय जय राम राम कथा शशी किरण समाना राम कथा शशी किरण समाना संत चकोर करहि जय पाना संत चकोर करे देहि पाना राम कथा शशी किरण समाना राम कथा शशी किरण समाना श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम जय जय राम राम कथा शशी किरण समाना इकडे लक्ष द्या रामकथा कशी आहे सूर्याच्या किरणाप्रमाणे आहे आणि या ठिकाणी संत रूपी चकोर पक्षी येतात संत चकोर करई जय पाना संत चकोर रूपी पक्षाचा अवतार घेऊन या कथेचं रसपान करतात अशी असणारी ही श्री रामचरित कथा तुलसीदासजी महाराजांनी लिहायला सुरुवात केली आणि पहिलीच त्या ठिकाणी चौपाई लिहिली काय लिहिली वर्णानाम रतसंगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायको रामकथेला सुरुवात झाली ही रामकथा कोणी कोणाला सांगितली याज्ञवल्क्य महाराजांनी भारद्वाज ऋषींच्या कडून ही कथा ऐकली भारद्वाज ऋषींचा आश्रम कुठं आहे तर त्रिवेणी संगमावरती हा आश्रम आहे त्याच्यानंतर सतीने म्हणजे पार्वतीने भगवान शिवजींच्या कडून ही कथा ऐकली एके दिवशी भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये याज्ञवल्क्य महाराज जातात आणि तुलसीदासजी त्याचं वर्णन करतात रामकथा मुनिवर जब खाणी सुनी महेश परम सुखमाणी श्री भुजी हरी भगत सुहाई कही शंभू अधिकार पाई अशी असणारी ही गोड कथा तुलसीदासजी महाराजांनी वर्णन केलेली कथा त्या ठिकाणी भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये कथे चाललेली आहे आणि हीच कथा विको थोडासा कमी करा शिवजी पार्वतींना सांगतात काय झालं एके दिवशी हे वनवास चालू होता प्रभू रामचंद्रजींचा वनवास आणि वनवास चालू असताना कैलास पर्वतावरून सती माता आणि भगवान शिवजी पाहत होते प्रभू रामचंद्रजींचा वनवास आणि तो प्रसंग असा चालला होता की सीता मातेचं हरण केलेलं होतं कोणी हरण म्हणजे प्राणी नाही सीता मातेला चोरून रावणाने घेतलेलं होतं आणि रावण सीता मातेला घेऊन निघालेला होता सीता मातेला घेऊन रावण गेला आणि प्रभू रामचंद्रजी त्या वनामध्ये सीतेच्या शोकामध्ये आरडत ओरडत चाललेले होते सीतेचा शोक करत चाललेले होते आणि हा जो प्रसंग आहे हा पार्वतीने पाहिला कैलासावरून आणि कैलासावरून तो प्रसंग पाहिल्याच्या नंतर सती माता शिवजींना म्हणते तुम्ही ज्या देवाची कथा मला सांगितली तो देव बायकोसाठी रडतोय खऱ्या अर्थाने सामान्य जीवाला देव कळत नाही आणि संत सुद्धा ओळखायला येत नाहीत तसं सतीला कळालं नाही की हे देव आहेत परंतु ही एक देवाची लीला चाललेली आहे आणि मग ती सती माता प्रभू रामचंद्रजींचं चरित्र तुम्ही ज्या देवाचं भजन करता त्या देवाची ही अवस्था झालेली आहे त्या देवाचं नेमकं चरित्र काय आहे ते चरित्र तुम्ही मला सांगा असं शिवजींना प्रश्न विचारला कोणी
सती मातेने प्रश्न विचारलेला आहे। एक बार त्रेता युग माही शंभु गए कुंभज ऋषि पाये संग सती जग जननी जानकी पूजे ऋषि अखिलेश्वर पाणी। सती मातेने प्रश्न विचारला काय? शिवजींना विचारलं, ज्या प्रभूचं तुम्ही भजन करता रात्रंदिवस ते प्रभू कसे आहेत ते मला तुम्ही सांगा। सती माता शिवजींना प्रश्न विचारल्याच्या नंतर शिवजींनी ही कथा कोणाला सांगितली? बोला, कुणाला? पार्वतीला सांगितली। आणि मग पार्वती मातेला त्या ठिकाणी सांगायला लागले ही कथा। पार्वती मातेला कथा झाली की भगवान शिवजींनी भजन अखंड भजन करावं, कथा पूर्ण चरित्र सांगितलं। आणि सांगितल्याच्या नंतर एके दिवशी हा प्रसंग चाललेला आहे वनवासामधला। सतीने पाहिलं, सती म्हणते शिवजींना म्हणते, मालक तुम्ही ज्या देवाचं भजन करता तो देव बायकोच्या शोकामध्ये फिरतोय आणि तुमचं मात्र मार मजेमध्ये भजन चालू आहे। कोणाचं? शिवजींचं भजन चालू आहे। काय भजन होतं शिवजींचं? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम। भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव। हा राम भुजी सदाशिव, राम भुजी सदाशिव सदाशिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव। भगवान शिवजी कोणाचं भजन करतात? प्रभू रामचंद्रजींचं। दोन्ही देव एक पाहे, तया ऐक्य तुझे नाही, तया ऐक्य तुझे नाही, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव। दोन्ही देव एक पायी, तया ऐक्य तुझे नाही, शिवा रामा नाही भेद। भगवान शिवजी आणि प्रभू रामचंद्रजी यांच्यामध्ये भेद नाही। म्हणून भजन जरी करायचं असेल तर असं भजन केलं पाहिजे की ज्या देवाचं भजन केल्याच्या नंतर आपला उद्धार होईल त्याचं भजन केलं पाहिजे। नाही तर कोणाचंही भजन, कोणाचंही कीर्तन, कशाचंही कीर्तन, काहीही ऐकायचं, जे नाही ते ऐकायचं, जे नाही ते पाहायचं, कसा उद्धार होईल महाराज? म्हणून आपण ऐकलं सुद्धा असं पाहिजे आणि भजन सुद्धा अशा व्यक्तीचं केलं पाहिजे की ते भजन केल्याच्या नंतर आपला उद्धार होईल। बरोबर आहे का नाही? म्हणून शिवजी भजन करतात प्रभू रामचंद्रजींचं। आणि सीता मातेला प्रश्न पडलाय की ज्या देवाचं हे भजन करतात तो देव तर आज बायकोसाठी वनामध्ये फिरतोय, वनामध्ये वन वन फिरते मारे मारे, वनावनामध्ये फिरतोय बायकोच्या शोधासाठी। आणि बायकोच्या शोधामध्ये फिरतणाऱ्या भगवान परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर सतीच्या मनामध्ये प्रभू रामचंद्रजींची परीक्षा घेण्याची इच्छा निर्माण झाली। आणि सती मातेच्या मनामध्ये परीक्षा घेण्याची इच्छा निर्माण झाल्याच्या नंतर ती सती प्रभू रामचंद्रजींची परीक्षा घेण्यासाठी निघाली। आणि तुलसीदासजी महाराजांनी त्याचं वर्णन केलं। कहून परीक्षा लीन गोसाई, किन प्रणाम तुम्हारी नाये, कहून परीक्षा
लीन गोसाई कीन प्रणाम तुम्हारी नाई। परीक्षा घ्यायची इच्छा निर्माण झाली आणि प्रभू रामचंद्रजींना ची परीक्षा घेण्यासाठी सती निघाली। ज्या वनामध्ये प्रभू फिरतायत, सीता मातेच्या शोकामध्ये आहेत, एखादा वृक्ष दिसला त्या वृक्षाला कवटाळावं आणि वृक्षाला विचारावं, सांग ना माझी सीता कुठे गेली, सांग ना। सीते सीते म्हणून आवाज द्यावा। सोबत जे लक्ष्मणजी होते, लक्ष्मणजी सुद्धा भाभी भाभी म्हणून आवाज देत होते। आणि त्या शोकामध्ये प्रभू रामचंद्र जे आहेत आणि त्या शोकामध्ये असताना सीता माता त्यांची परीक्षा घेण्यासाठी, सती माता परीक्षा घेण्यासाठी निघाली। ज्या वनामधून फिरतायत त्या दंडकारण्यामधून, त्या दंडकारण्यामध्ये सीता सती सुद्धा गेली। प्रभू रामचंद्रजी असं बऱ्याचशा अंतरावर आहेत आणि त्या अंतरावर असताना एका झाडाच्या पाठीमागे सती उभा राहिली आणि झाडाच्या पाठीमागून त्या सतीने सीतेचं रूप घेतलं। सीतेचं रूप घेतल्याच्या नंतर हळूच एका झाडाच्या पाठीमागून प्रभू रामचंद्रजींच्या समोर आली। आल्याच्या नंतर सीतेचं रूप आहे। प्रभूने लांबून पाहिलं आणि प्रभूने लांबून पाहिल्याच्या नंतर प्रभूने हात जोडले, हात, आणि हात जोडल्याच्या नंतर प्रभू म्हणतात, आई तुम्ही माझ्यासाठी कशाला इथं आलात? तुम्हाला मी ओळखतो, तुम्ही सती आहात। महाराज सतीला तर थोडं वाईट वाटलं। ती म्हणली आपल्याकडून काय रूप पालटण्याचं विसरलं का काय? पुन्हा एका झाडाच्या पाठीमागं गेली, पुन्हा थोड्याशा अंतरावरून पुन्हा पलीकडे निघली। निघल्याच्या नंतर पुन्हा प्रभूने ओळखलं। प्रभू म्हणतात, आई तू का आली? आपल्याकडे एक दंतकथा सांगितली जाते बघा, काय? ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींनी त्या सतीला म्हटले की तुका आई या ठिकाणी आली, त्या ठिकाणी ती तुकाईच्या रूपाने येऊन बसली। तुकाई म्हणजे कोण? तुळजापूरची देवी। त्याच्यानंतर थोडस पुढे आलं तिथं येडेश्वरी आहे आणि येडेश्वरीच्या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रजी पुन्हा तिथं डबल रूप त्या सतीने घेतलं। प्रभू म्हणतात, आई तो काय येडी झाली का? म्हणून तिथं येडाई झाली। त्याच्या थोडस पुढे आलं की एक सरमकुंडी फाटा आहे, त्या ठिकाणी रामाई म्हणून एक देवी, आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर पुन्हा तिसऱ्या वेळा तिने रूप घेतलं आणि तिसऱ्या वेळेत त्या ठिकाणी रूप घेतल्याच्या नंतर प्रभू म्हणतात, आई मी तुला ओळखलंय, मी राम आहे, म्हणून तिथं ती रामई झाली। ही आपल्याकडे एक दंतकथा सांगितली जाते। अर्थात याच परिसरामध्ये प्रभू रामचंद्रजी फिरले। अर्थात असा हा परम पावन पवित्र असणारा आपला हा परिसर आहे। आपल्या जवळ एक तीर्थक्षेत्र आहे, श्री क्षेत्र नारायणगड, त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आलेले आहेत। अर्थात याच वाटेने प्रभू रामचंद्रजी गेलेले आहेत आणि प्रभू रामचंद्रजींच्या स्पर्शाने पावन झालेली आपली ही भूमी आहे। अहो हे जे आपल्या समोर जे मल्लिकार्जुनाथाचं हे जे महादेवाचं मंदिर आहे ना, मल्लिकार्जुनाचं, हे सुद्धा त्या काळातलं मंदिर आहे। असे जे जुने हेमाडपंथी मंदिरं पाहायला भेटतात ना, ते मंदिरं प्रभू रामचंद्रजींच्या काळामधलेच आहेत। ह्या मंदिराचा सुद्धा खूप मोठा इतिहास असेल, जुने लोक सांगत सुद्धा असतील। अर्थात प्रभू रामचंद्रजी या वाटाने या वनामधून गेले, त्या टायमाला काही इथं काय होतं, वनच होतं ना। सीता मातेची आपलं सीता मातेचं रूप घेऊन सती माता परीक्षा घेतली। प्रभूने ओळखलं, ओळखल्याच्या नंतर त्या सतीचा अपमान झाला आणि अपमान झाल्याच्या नंतर ती सती मातेला क्रोध आला। क्रोध अपमान झाल्याच्या नंतर क्रोध येतो ना, आणि क्रोध आल्याच्या नंतर त्या क्रोधाचं वर्णन तुलसीदासजी महाराज त्या ठिकाणी करतात। सुनहु सभासद सकल मुनी निआदा, कही सुनी जेन शंकरनी दारा। सिया राम जय जय राम राम, सिया राम जय जय राम। सुनहु सभासद सकल मुनि नादा, गावुनि दीन सकल निनादा। श्री राम सिया 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 राम, सिया राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। त्या ठिकाणी तिला सतीला राग आला आणि राग आल्याच्या नंतर सती माता पुन्हा शिवजींच्या जवळ आली
आणि शिवजींच्या जवळ आल्याच्या नंतर सतीला क्रोध आलेला होता. शिवजीने त्या क्रोधापासून सतीचं निवारण केलं. परंतु एक गोष्ट या ठिकाणी घडली. काय? सतीने रूप कोणाचं घेतलं होतं? सीतेचं रूप घेतलं होतं. आणि शिवजी म्हणतात, सती तू आता माझ्या आईचं रूप घेतलं होतंस, आता तू माझी कोण झाली? बोला की कोण झाली? माझी आई झालीस. आता मी तुला माझ्या जे डाव्या बाजूला जे तुझं आसन होतं ते आसन आता तुझं राहिलं नाही. मग जे वाम भागी आसन होतं, सन्मुख आसन दीना, सतीला समोर आसन दिलं. आणि समोर आसन दिल्याच्या नंतर सतीला प्रभू रामचंद्रजींचं चरित्र सांगितलं. तुझ्या देवाची परीक्षा घेतेस, तो देव सामान्य नाही. मग तो देव कसा आहे? त्या देवाने आजपर्यंत अनेक मोठे मोठे बलाढ्य राक्षस मारलेले आहेत आणि अनेकांचा उद्धार त्या प्रभू रामचंद्रजींनी केलेला आहे. त्या प्रभू रामचंद्रजींचं चरित्र सती मातेच्या रूपामध्ये सांगायला लागले. परंतु सती मातेचं मन काही लागत नव्हतं, कारण पतीने आपला त्याग केलेला आहे. खरं सांगा, एखाद्या बाईचा जर त्याग, एखाद्या बाईचा जर नवरा त्या बाईला बोलला नाही, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 4 दिवस जर त्या बाईला नवरा बोलला नाही, तर त्या बाईला करमत का? करमत नाही, आहे का नाही? आता समजा नवीन संसार असेल तर नाही करमत. आणि एखादा म्हातारी असेल तर नाही बोललं तर नाही बोला, म्हातारीला तेवढाच आनंद होतो. जाऊ द्या, डोक्याचा ताण तर गेला ना. आणि महाराज ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. जेवढे हे नवीन ज्यांचा संसार आहे ते जेवढे भांडणं करत नाही, तेवढे म्हातारी माणसं भांडणं करतात का नाही? बोला की. आमच्या गावाकडे एक म्हातारी म्हातारी दोघच राहतात. एवढे भांडणं करतात. बरं, भांडण झाल्यावर दोघच राहतात घरी. पोरं गावात त्यांचे पोरं बाळ राहत नाही, ते सगळे शहराच्या ठिकाणी गेले. हे दोघच म्हातारी गावात. मग भांडणं करतात. भांडणापुरतं भांडण पुन्हा बोलावं का नाही? पुन्हा बोलत नाही ते एकामेकाला असे. पण काय झालं, एके दिवशी थंडीचे दिवस, आता मागं थंडी झाली ना, थंडीच्या दिवसात त्यांचं भांडण झालं. थंडीच्या दिवसात भांडण झालं, दोघांचं बोलणं बंद झालं. आम्हाला माहिती आहे तुम्हाला काय लागत आहे, म्हणजे तुम्हाला काय ऐकायची सवय हे आम्हाला माहिती. आणि त्यांचं भांडण झालं. भांडण झाल्याच्या नंतर काय झालं बघा, ते दोघांचं बोलणं बंद झालं. आणि मग थंडीचे दिवस होते. म्हातारी काय करायची, सकाळ सकाळ उठायची. उठल्याच्या नंतर चुलीला पेटू घालायची, आंघोळीला पाणी ठेवायची, सूर्य उगवायच्या आत आंघोळ करायची आणि नंतर म्हाताऱ्याला पाणी ठेवायची. म्हातारं उठलं तर ठीक, नाही तर बघून चुलीवरून खाली उतरून ठेवायची आणि स्वयंपाकाला बसायची. म्हातारं महाराज लवकर उठायचं. पण एके दिवशी म्हणलं म्हातारीची गंमतच करू. कोण म्हणते? म्हातारं. आणि म्हाताऱ्याने त्या म्हातारीची गंमत करण्यासाठी काय केलं, म्हातारं जरा उशिरा उठलं. थंडी वाजत होती. 7, 7:30, 8 वाजले तरी म्हातारं उठाना. म्हातारी भाकरी करत होती चुलीवरती. आणि म्हातारं मस्त उठलं. गार लागत होतं. ते गोदाडं जे होतं तसंच गोदाडं अंगावर घेतलं. गार लागत होतं ना, गोदाडं अंगावर घेतलं आणि जिथं म्हातारी भाकरी करत होती त्या चुली पुढे जाऊन बसलं. शेकायला बसलं. गार लागत होतं. मस्त त्या उभेला बसलं. बरं, बसलं तर बसलं, नीट बसाव ना. त्या चुलीच्या 2 बाजूला 2 असे पाय लावले आणि मग शेकायला बसलं. म्हातारी म्हणली, आता भाकरी कसं काय करावं? आता ती भाकर भाजावी लागते ना. जर तिथं पाय लावला तर भाकर कशी भाजायची? म्हातारीला असा राग यायचा. म्हातारी अशी बोट मोडायची त्या म्हातारीच्या नावाने. पण बोललं तर भांडण होते, बोललं की भांडण वाढत आहे, बरोबर का नाही? मग आता म्हाताऱ्याला तर बोलायचं नाही. मग म्हातारी आपली शांत बसली. म्हणली जाऊ दे, आता हे उठून जाऊ आपलं भाकरी थांबू. महाराज ते म्हातारा बी एवढं बिलिंदर होतं. त्याने काय केलं, तिथं चुलीला बसल्या खिशात हात घातला आणि खिशातून बिड्या काढल्या. माझ्या खिशाकडे बघू नका, माझ्या खिशात काय बिड्या नाहीत. मी असा खिशाला हात लावला. त्यांना वाटलं महाराज खिशात बिड्यात का काय. आणि बिड्या काढल्या. बिडी काढली. तिथं चूल चालू होती. त्या चुलीलाच बिडी पेटवली. म्हातारा बिडी वाढायचं आणि बिडी वाढल्याच्या नंतर ते धूर म्हातारीच्या तोंडा फू करून सोडायचं. म्हातारी वाकडं तिकडं तोंड करायची. म्हातारीला राग यायचा, परंतु बोललं तर भांडण वाढत. म्हातारी तर काही बोलत नव्हती. म्हातारी वेड वाकडं तोंड करायची, पण म्हातारीचं बिडीवर बिडी. आणि मग महाराज ते चुलीमधलं जे सरपण होतं घातलेलं, ते सरपण पेटत थोडस बाहेर आलं. आणि सरपण पेटत बाहेर आलं आणि म्हाताऱ्याचं धोतर पेटलं. आणि हे पाहिलं कोणी? म्हातारीने पाहिलं.
म्हातारीने पाहिलं, म्हातारी म्हणली म्हाताऱ्याचं धोतर पेटलंय, हे याला पोळल, याला सांगावं लागन. सांगितलं याला, म्हाताऱ्याला म्हणलं तुझं धोतर पेटलंय, तर म्हातारा ऐकन का? म्हातारीला भांडण ना महाराज. म्हातारी म्हणली आता कसं सांगाव. मग आता महिला मंडळाकडं एक युक्ती याच्यासाठी महाराज. काय? कोणाला जर असं बोलत नसलं, जर बोलायचं असेल तर कुत्र्यावर मांजरावर घालून बोलायचं. हाय का नाही? बघा पटलं की त्यांना. काय झालं, एक भाऊ असा रस्त्याच्या कडेला घास कापत होता, सक्का भाऊ, सख्खे दोघं भाऊ, आणि दुसरा तिथून बैलगाडी घेऊन चालला होता, बैल हाकत होता. हा घास कापणारा बिचारा घास कापतोय, पण यांच्या दोघांचं जमत नव्हतं. पण ह्याला त्याला बोलायचं होतं, जो घास कापतोय त्याला बोलायचं होतं कोणाला, बैलगाडीवाल्याने. तो बैलगाडीवर बसलेला कसं करतोय, हाट हाट चक, हसूड मारू, मागच वळून बघतोय, भाऊ का बैल? बैल बिचारे गरीब होते, चालले होते रस्त्याने, काय बघतो माग वळून, हाणू का म्हणतो, हाणू कोणाला, भावाला. तसं यांना बी सवय महाराज कुत्र्यावर मांजरावर घालायची. सकाळ सकाळी एखादी बाईचं दोघीचं असं शेजारणीचं जमत नसावं, आणि तिकून शेजारीन बाहेर यावा आणि इकून ही बाहेर झाडायला उठावा. ती झाडायला आली, तिकून ती शेजारीन बाहेर आली की तिथून एखादी मांजर जावा, फक्त यांना निमित्तच लागत. मांजर तिथून ऐका काय सांगत होतो मी, लक्षात आहे का? काय एकूण शेजारीने उठली, लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, हे राहते तुमच्या ध्यानात म्हणा. हे काय सांगायची गरज आहे का तुम्हाला? आणि तिकडून ती आली, ही सकाळ सकाळ झाडीत असते, तिथून एखादी मांजर जावी आडवी. मांजर आडवं गेलं की ही कशी करते, अगं फिरकी, इथंच काय फिरती नसती, फिरी फिरी फिरी. कोण? शेजारीन फिरती का मांजर? तसं सवय असती महाराज. आणि तसंच ते म्हाताऱ्याचं धोतर पेटलंय आणि म्हातारीनं पाहिलंय, पण म्हाताऱ्याचा झटका चालू बिडीचा झटक्यावर झटका बिडी वडी ते म्हातार. आणि ते धोतर पेटलेलं म्हातारीनं पाहिलं. म्हाताऱ्याला म्हणती, आता तुला असं समोर नाव घेऊन बोललं म्हाताऱ्याला की तुमचं धोतर पेटलं तर जमणार नाही ना. मग ती म्हातारी काय म्हणायची, कोणाच तरी धोतर पेटले. म्हातारा म्हणलं कोणाचं पेटले, पेटून द्या. म्हणलं असं पेटलं कोणाचं, काय करायचं आपल्याला? म्हातारी म्हणली जाऊ दे, ह्याच्या काय ध्यानात येईना, सांगते तरी. आणि मग महाराज काय झालं, ते धोतर पेटत गेलं आणि म्हाताऱ्याचं धोतर पेटलेलं ते पोळलं म्हाताऱ्याला पोळलं की म्हाताऱ्याने कसं तरी ते विजवलं धोतर. आणि धोतर विजवल्याच्या नंतर म्हातारं म्हणतोय म्हातारीला आता सांगायचंय आपल्याला, आपलंच पेटलं होतं पण कसं सांगावं. मग म्हातारा तिचाच नवरा होता ना, म्हातारीच. म्हातारं म्हणते पेटू द्या, आमचंच पेटलं होतं. ऐक का या भांडणाला किंमत? काय किंमत आहे का भांडणाला, सांगा की. काय सांगत होतो मी तुम्हाला, बोला काय म्हणा. रामायण जमलं. त्या सती मातेला त्या ठिकाणी राग आल्याच्या नंतर भगवान शिवजीने त्या सतीला आपल्या समोर त्या ठिकाणी आसन दिलेलं आहे. आसन दिल्याच्या नंतर एके दिवशी काय झालं, माझ्याकडे लक्ष द्या आता. एके दिवशी काय झालं तर त्या कैलास पर्वतावरून विमानं चाललेली होती, आणि विमानावरून चाललेले आहेत. विमानं कशाचे चालले, कुठं चालले म्हणून सतीने शिवजींना विचारलं. विमानावरून कुठं चाललेत? त्यावेळी शिवजी सांगतात, हे तुझ्या बापाच्या घरी मोठा यज्ञ, प्रजापती दक्षाच्या घरी. प्रजापती दक्ष हा कोण? सतीचा वडील. ती म्हणली मग यज्ञ आमच्या बापाच्या घरी यज्ञ, आपल्याला कसं काय आमंत्रण नाही? त्यावेळेस शिवजीने सांगितलं, ऐक काय झालं होतं. एके दिवशी इंद्राची सभा भरलेली होती आणि त्या सभेमध्ये सगळे देव बसलेले होते. ब्रह्मदेव होते, विष्णू होते, मी सुद्धा होतो. इंद्र, चंद्र, महेंद्र, देवेंद्र, नरेंद्र सगळे तिथे बसलेले होते. आणि काय झालं, तेवढ्यामध्ये जो देवांचा जो राजा आहे, तुझा वडील प्रजापती दक्ष, ते सभेमध्ये आले. आणि सभेमध्ये आल्याच्या नंतर सगळेजण उठून उभा राहिले. फक्त आम्ही तिघच उठून उभा राहिलो नाही, मी, ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू, आम्ही तिघं उभा राहिलो नाही, सगळे उभा राहिले. म्हणून एखादा जर मोठा व्यक्ती जर येत असेल तर उठून उभा राहिलं पाहिजे, त्याचा आदर मान आपण केला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी सगळेजण उठून उभा राहिले. आणि उभा राहिल्याच्या नंतर आम्ही तिघं उभा राहिलो नाही. दक्षाने पाहिलं कोण कोण उभा राहिले, कोण कोण खाली बसलेलं आहे.
पण उभा कोण कोण राहिलं हे पाहिलं नाही, खाली कोण कोण बसलेले. खरं सांगा बरं, आता मी एवढी 3 तासाची कथा तुमच्या पुढे मांडणार आहे, याच्यातलं ध्यानात तुमच्या एकच राहील, महाराज कुठं चुकले हे तुमच्या ध्यानात राहील, म्हणजे चांगलं ध्यानात राहत नाही. तसं त्या दक्षाचं लक्ष गेलं सभेमध्ये, उभा कोण कोण आहे, बसलेला कोण कोण आहे, आणि पाहिलं तर हे 3 जण बसलेले होते. मग त्या दक्षाने विचार केला, भगवान विष्णू बसले तर ठीक आहे, कारण ते सगळे देवांचे कोण आहे, देव आहेत. आणि ब्रह्मदेव बसले, ठीक आहे, ब्रह्मदेव बसले तरी ठीक आहे, कारण ब्रह्मदेवाचं आता वय झाले. पण हा माझा जावई आहे ना, कोण, भगवान शिवजी, माझा जावई असून माझ्या जावयाने माझा अपमान केला, जावयाने माझा अपमान केला, म्हणून शिवजींना त्या ठिकाणी आपलं दक्षाला राग आला. आणि राग आल्याच्या नंतर माणूस काय करतो महाराज, तो राग व्यक्त केल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही. आणि ती सभा भरलेली होती, सभेमध्ये दक्षाचा, आता काही वेळामध्ये दक्षाचं भाषण सुरू होणार, आणि दक्षाचं नाव घेतलं आणि अध्यक्षीय भाषण दक्षाचं सुरू झालं. सुरू झाल्याच्या नंतर त्या दक्षाने भगवान शिवजींना त्या भाषणामध्ये जे नाही ते बोलले, परंतु शिवजी महादेव होते महाराज, ते त्यांच्या राम भजनामध्ये मग्न होते, मगन. आणि त्याच्यामध्ये मगन असताना त्यांनी काही हे ऐकलं नाही, परंतु दक्षाला त्या ठिकाणी शिवजींचे जे गण होते, पार्षद होते, त्यांना मात्र हे सहन झालं नाही. आणि सहन न झाल्यामुळे त्यांनी त्या सभेचा विध्वंस केला, दक्षाची विटंबना केली आणि सभा सगळी मोडून टाकली. मोडून टाकल्याच्या नंतर ही सभा सगळी नष्ट झाली. दक्षाला राग आला. राग आल्याच्या नंतर दक्ष म्हणतो, मी महादेवाचा अपमान करणार म्हणजे करणार, आणि आपल्या अपमानासाठी तुझ्या बापाने यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. शिवजी सांगतात सतीला, सती ऐकत नाही. सती म्हणते, मला माझ्या बापाच्या घरी जायचे. शिवजी सांगतात, सती बापाच्या घरी कशाला जायची, ज्या ठिकाणी मान पान नाही त्या घरी गेलं नाही पाहिजे. जिस घर में आदर मान नहीं, उस घर में जाना ना चाहिए. जिस घर में मान आदर नहीं, उस घर को ना जाना चाहिए. शिवजी सांगत होते सतीला, जिस घर में आदर मान नहीं, उस घर में जाना ना चाहिए. खरं सांगा बरं, ज्या ठिकाणी आपला आदर नाही, आपला मान सन्मान नाही, त्या ठिकाणी गेलं पाहिजे का, गेलं नाही पाहिजे. मग ते कोणाचंही घर असू द्या, त्या ठिकाणी गेलं नाही पाहिजे. परंतु महाराज सतीचा हट्ट होता, हा स्त्री हट्ट आहे, स्त्री हट्ट आहे का नाही. स्त्री हट्ट महाराज एवढा भयानक. या जगामध्ये 3 हट्ट सांगितले महत्वाचे, एक बाल हट्ट, एक राज हट्ट आणि तिसरा स्त्री हट्ट. बाल हट्ट म्हणजे लहान पोराचा हट्ट. आता काय करतो आपण, एखाद्या वेळेस जत्रामध्ये आपल्या छोट्या पोराला घेऊन बोटाला धरून घेऊन जातो. घेऊन गेलं की त्याला खेळणी दिसते, आणि खेळणी दिसली की ते पोरग एवढं रडायला लागतं, एवढं रडायला लागतं. कधीपर्यंत रडतं, बोला की कधीपर्यंत रडतं. तुम्हाला काही लेकरं नाहीत का, काय कळा नाही, बोला की कधीपर्यंत रडतं. ती खेळणी घेऊन देईपर्यंत रडतं का नाही. जर त्याला ती खेळणी घेऊन नाही दिली तर ते तवार नुसतं रडतच राहतं, या 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 करीतच राहतं ती, हाय का नाही. काही काही महाराज माय बाप एवढे निष्ठुर राहते, तसं रडून त्याला माग तसंच पळत ती माग रडत रडत, ते घेतच नाही त्याला. त्याला काय म्हणायचं, बाल हट्ट. त्याच्यानंतर राज हट्ट. राज हट्ट म्हणजे राजा म्हणून ते जुन्या काळामध्ये एक धडा होता बघा, एक त्याला कोणता धडा होता, आती तिथे माती. सगळ्यांना माहिती की त्या राजाचा एक हट्ट होता की गावातल्या सगळ्या लोकांनी गायनामध्ये बोलायचं, गायन करीतच बोलायचं. काय शक्य आहे का ते, त्याला राज हट्ट म्हणतात. आणि स्त्री हट्ट. स्त्री हट्ट कशाला म्हणायचं, स्त्रियांचा जो हट्ट असतो त्याला स्त्री हट्ट म्हणायचं. आता माग संक्रांत झाली ना,
आमच्या गावातली एक बाई तिच्या नवऱ्याला म्हणली, होय हो आता सक्रात जवळ आली, साडी घ्यावा, यंदा साडी आणा लागेल ना सक्रातीला. तो म्हणला आपली तर लई तारांबळ चालली, यंदा पाऊस पडला नाही, कापूस काही जास्त पिकला नाही, यंदाचा साल जर मागच्या वर्षीच्या साडीवर यंदा साल नाही का भागायचं. मग मारा त्या बाईचा ताल बघाव. नवरा घरात आला की हांडा आपटेव, बादली आपटेव, काहीतरी आपटेव, लेकराला तरी शिव्या दी, लेकराला तरी मार. कुत्र मांजर आलं की त्याच्यावर घालून नवऱ्याला शिव्या दी. ते बिचारा महाराज घरात न थांबता ताटकळ बीडला जातो आणि साडी घेऊन येतो. त्याला कोणता हट्ट म्हणायचा? स्त्री हट्ट. तसा सतीने स्त्री हट्ट धरला. खऱ्या अर्थाने आपण, आपला पती हाच आपल्यासाठी परमेश्वर आहे, आपला देव आहे. पती सांगाल तसं आपण ऐकलं पाहिजे. बरं, सती मातेचा जो पती होता तो कोण आहे? भगवान साक्षात शिवजी आहेत. म्हणून त्या शिवजींवरती प्रेम पाहिजे होतं ना सती मातेचं. जसं राधेचं प्रेम कोणावरती होतं? कृष्ण परमात्म्यावर. किती प्रेम होतं महाराज, किती प्रेम होतं. अहो राधा ज्या वेळेस भगवान परमात्मा द्वारकेचे राजे झाले ना, राजे झाल्याच्या नंतर राधा ज्या वेळेस कृष्ण परमात्म्याला भेटायला निघाली, त्यावेळेस राधेला कोणी काही विचारू दे, तिच्या मुखामध्ये एकच फक्त कृष्ण परमात्मा. कृष्णाविषयी एवढं प्रेम होतं अंतकरणामध्ये राधेच्या. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. दास नारायण हो गया पावन, दास नारायण हो गया पावन. चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले. राधा कृष्ण परमात्म्यावर राधेचं एवढं प्रेम होतं. राधा म्हणते, मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. सगळं तुझ्या संसारामध्ये मी विसरून गेले. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याशी नाही मर्यादा. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याचा नाही मर्यादा. रे कोण जावा त्या कोणी नंदा, कोण जावा त्या कोणी नंदा. वृत्ती वेदाली परमानंदा हो, नंदा हो नंदा. पावा गोंगडी घे बोधाती, पावा गोंगडी घे ओणी, पावा गोंगडी घे ओणी बाई, पावा गोंगडी घे ओणी बाई. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याशी नाही मर्यादा. कोणी जावा त्या कोणी नंदा. वृत्ती वेदली परमानंदा हो, नंदा हो नंदा. पावा गोंगडी घेऊनी पायी, पावा गोंगडी घेऊनी पायी, पावा गोंगडी. अर्थात कृष्ण परमात्म्यावर गोपींनी राधेने एवढं प्रेम केलं म्हणून खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी सतीने ऐकायला पाहिजे होतं. कोणाचं? इकडे लक्ष द्या की कोणाचं? महादेवाचं ऐकायला पाहिजे होतं. सतीने ऐकलं नाही. सतीने ऐकलं नाही म्हणून सतीनं ऐकताच त्या ठिकाणी बापाच्या घरी जाण्यासाठी निघाली. आणि बापाच्या घरी जाण्यासाठी निघाल्याच्या नंतर शिवजी म्हणले, ही चालली एकटी, परंतु जाऊ दे, हिच्या सोबत कोणाला तरी पाठवू. म्हणून शिवजीने आपले 2 गण आणि नंदीला त्या ठिकाणी पाठवलं.
सती माहेरामध्ये गेली. माहेरामध्ये गेल्याच्या नंतर इकडं मात्र दक्षाने सांगितलं होतं, सतीच्या जेवढ्या बहिणी होत्या त्या सगळ्या बहिणींना सांगितलं होतं, सतीला आपण आमंत्रण दिलं नाही, जर ती आलीच तिला कोणी बोलायचं नाही, याद राखा. असं म्हटल्याच्या नंतर त्या सगळ्या बहिणी महाराज, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आता याच्यात प्रत्येकीला बहिणी, जर 2-4 बहिणी असतील तर ज्याच्यातल्या श्रीमंत ज्या बहिणीत त्या श्रीमंत बहिणीच एकमेकीला बोलतात, गरीबाला कोणी बोलत नसतं. आणि तसंच झालं. सती आपल्या बहिणींकडे गेली, त्या यज्ञाच्या त्या सोहळ्यामध्ये गेली. गेल्याच्या नंतर आपल्या बहिणीकडे गेली आणि बहिणीकडे गेल्याच्या नंतर बहिणीमध्ये जाऊन बसली. बहिणींमध्ये जाऊन बसली, त्या सगळ्या बहिणी तिथून उठल्या, निघून गेल्या. सती म्हणली, काय झालं? एवढ्या माझ्या जीवा भावाच्या बहिणी, सख्या बहिणीत, आणि त्या माझ्यापासून निघून गेल्या. सतीला दुःख झालं महाराज. सतीला दुःख झाल्याच्या नंतर सती आपल्या आईकडे गेली. आईकडे गेल्याच्या नंतर महाराज, लेकरू कसंही असू द्या आईला प्रिय असतं का नाही? गरीब असू द्या, आपली मुलगी गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या, परंतु ती आपल्या आईला मात्र ते प्रिय असते. आईला सगळी लेकरं सारखी असतात. आणि आईच्या जवळ सती गेल्याच्या नंतर आईच्या डोळ्यामधून अश्रू व्हायला लागले. आणि आई त्या सतीला म्हणते, बाळ, सती कशासाठी आली? अगं, तुझ्या बापाने तुमचा अपमान व्हावा याच्यासाठी यज्ञ केलाय, आणि तू का यज्ञासाठी आली? तो यायला नव्हतं पाहिजे. आईने त्या सतीला कडकडून मिठी मारली आणि सांगितलं, सती थांबू नको, तू जा, वापस जा. महाराज, सतीला दुःख वाटायला लागलं. ज्या बापाने आपल्याला हा जन्म दिला तो बाप आज आपल्या विरोधामध्ये आपल्याला विरोध करतोय, म्हणून सतीला राग आला आणि सती आपल्या बापाकडे गेली. कोणाकडं? त्या दक्षाकडं. आणि दक्षाकडे गेल्याच्या नंतर दक्षाच्या समोर सती उभा राहिली. दक्ष समोर उभा आहे, सती इकडे उभा आहे. दक्षाने बोलायला सुरू केलं, सती कशासाठी आली? तुमच्या अपमानासाठी आम्ही हा यज्ञ केलाय, तू का आली या यज्ञामध्ये? सतीला सुद्धा राग आला. सती म्हणली, बाबा, जर तुम्ही माझा एवढा तिरस्कार करत असाल तर मी हा देह ठेवणार नाही. कारण ज्या व्यक्तीपासून हा देह निर्माण झाला तो व्यक्ती जर आपला एवढा तिरस्कार करत असेल तर हा देह ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही. एवढा धन पेटलेला तो यज्ञ होता. सतीने मागचा पुढचा कसलाही विचार केला नाही आणि त्या यज्ञामध्ये उडी मारली. आणि सती त्या यज्ञामध्ये यज्ञरूप झाली, अग्निरूप झाली. अग्निरूप झाल्याच्या नंतर जे शिवांचे जे 2 गण होते, जो नंदी भगवान आलेले होते, त्या शिवाच्या गणाला एवढा राग आला. आणि शिवाच्या गणाला राग आल्याच्या नंतर साक्षात आपल्या मालकाच्या पत्नीला यांनी जर अग्नीमध्ये उडी टाकावी लागली तर यांचं ठेवून काय करायचंय? त्या शिवांच्या गणाने त्या राजा दक्षाचा त्या ठिकाणी शिरच्छेद केला, मुंडकं उडवल्याच्या नंतर ते 2 गण शिवजींकडे गेले. शिवजींना घडलेली घटना सांगितली. आणि आता मात्र शिवजींना दुःख झालं आणि शिवजी तपश्चर्या करण्यामध्ये निघून गेले. तपश्चर्या करायला निघून गेले. तपश्चर्या करण्यासाठी शिवजी निघून गेले. अखंड त्या ठिकाणी एकच भजन करायला लागले, भगवान परमात्म्याच्या नामाचं भजन. इकडं मात्र ज्या यज्ञामध्ये सतीने आपल्या देहाची आहुती दिलेली होती, ती यज्ञाच्या राखेमधून एक रोपटं उगवलं, एक झाड उगवलं. ते झाड म्हणजे आज आपण प्रत्येक जण आपल्या दारामध्ये लावतो. कोणतं? तुळस. तुळशीची उत्पत्ती कुठून झाली? तर त्या सती मातेच्या देहापासून तुळशीची उत्पत्ती झाली. आणि मग पुन्हा त्या तुळशीच्या रूपामध्ये सती जन्माला आली. आणि इकडं सतीने प्रभू श्री त्या ठिकाणी शिवजींच्या बरोबरची जो विवाह झालेला होता, प्रभूला आपल्या 7 जन्मामध्ये जे ओरलेलं होतं, सतीचं मात्र वासना गेलेली नव्हती की आपले पती शिवजीच असले पाहिजेत. म्हणून तिने पर्वतराजाच्या घरी पार्वतीच्या रूपाने जन्म घेतला. पार्वतीच्या रूपाने जन्म घेतला आणि तिकडं मात्र भगवान शिवजींना मनोमन वरलं. आणि भगवान शिवजींचे त्या ठिकाणी काय करायला लागली? भजन करायला लागली, तपश्चर्या करायला लागली. आणि शिवजी मात्र इकडं समाधीमध्ये आहे, समाधी लावून बसलेले आहेत. आणि नारदांना ही गोष्ट समजली. पर्वतराजाची मुलगी, मैनावती राणीची मुलगी उपवर झालेली आहे. आणि उपवर झालेली असल्यामुळे तिचा विवाह करावा लागेल ना. पण विवाह कोणाबरोबर करणार? तिने सांगितलं, मी विवाह केला तर शिवजी बरोबर करीन, नाही तर अन्यथा विवाह करणार नाही.
आताच्या सुद्धा मुली म्हणतात की महाराज असं म्हणतात का नाही, आमक्या बरोबर केलं तर लग्न करीन, नाही तर लग्न करणार नाही. बरं, ज्याच्या सोबत आपल्याला लग्न करायचंय तो काय करतो काय नाही हे सुद्धा पाहत नाही. पोरीचं शिक्षण पाहिलं तर MBBS डॉक्टर पर्यंत, आणि ज्या पोराबरोबर लग्न करायचं म्हणते तो रस्त्याच्या कडेला पंक्चर काढितो. म्हणजे काय आहे का? आणि तसं शिवजीने सुद्धा पार्वतीने सुद्धा शिवजींना वरलेलं होतं. आता शिवजी त्या ठिकाणी समाधी लावून बसलेले आहेत. शिवजींना समाधीमधून कोण उत्थान करणार, समाधीमधून कोण बाहेर काढणार, म्हणून कामदेवाची त्या ठिकाणी काय केली, नेमणूक केली. आणि कामदेव गेले ज्या ठिकाणी शिवजी शांत चित्ताने बसलेले आहेत, भगवान परमात्म्याचं भजन समाधी लावलेली आहे. त्यांच्या समोर एक वृक्ष होता, त्या वृक्षावरती त्या ठिकाणी तो कामदेव बसला आणि तिथून शिवजींना त्या समाधीमधून जाग करायला लागला, त्रास द्यायला लागला. एकदा झालं, दोनदा झालं, समाधी का उत्थान होती म्हणून शिवजी पाहायला लागले. शिवजींना राग आला. शिवजीने तिसरा नेत्र उघडला आणि उघडल्याच्या नंतर त्या तिसरा नेत्र उघडल्याबरोबर ज्या झाडामध्ये कामदेव बसलेला होता ते झाड त्या ठिकाणी ढण 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 त्या ठिकाणी पेटलं. झाड पेटल्याच्या नंतर काम त्या ठिकाणी जळायला लागला, जळून भस्म व्हायला लागला. तेवढ्या कामदेवाची पत्नी त्या ठिकाणी धावत पळत आली आणि धावत पळत आल्याच्या नंतर त्या शिवजींची प्रार्थना केली, माझ्या पतीला वाचवा. आणि त्या ठिकाणी कामदेव त्या ठिकाणी वाचवलं. आता शंकराला कसं काय लग्नासाठी तयार करावं म्हणून त्या ठिकाणी सप्त ऋषींची नेमणूक केली आणि सप्त ऋषींना पाठवल्याच्या नंतर सप्त ऋषींनी शिवजींना लग्नासाठी त्या ठिकाणी तयार केलं. इकडेही निरोप सांगितला गेला, पर्वत राजाच्या घरी पार्वतीचा विवाह करायचा आहे ना, एक नवरदेव शोधलेला आहे. आणि जुन्या काळात महाराज असं होतं, नवरदेव आणि नवरीत कशाचं कोण बघायला जातंय, तो म्हणला आहे त्याची पोरगी, तो म्हणला आहे त्याचा पोरगा, की लावलं लग्न. असं होतं जुन्या काळामध्ये. आणि तसंच यांचा सुद्धा विवाह ठरला. आता पर्वत राजाची मुलगी आणि भगवान शिवजी यांचा विवाह होणार, परंतु सर्वांनी त्या ठिकाणी 2 मिनिटं भगवान परमात्म्याचं भजन करायचंय आणि शिवजींचा विवाह करून आजच्या कथेला आपल्याला पूर्ण विराम द्यायचा आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. अवधपुरी के राजा राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. अयोध्यापुरी के राजा राम जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम. अयोध्यापुरी के राजा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम
जय राम जय जय राम श्री राम जय जय राम अयोध्यापुरी के राजा श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय प्रभु रामचंद्र भगवान की जय। शिवजींचा आणि पार्वती मातेचा विवाह होणार नारदाने दोन्हीच्या मध्यस्थी केलेली आहे. मध्यस्थी लागते ना मध्ये लग्न जमायला मध्यस्थी लागते हाय का नाही. पण आता अशा मध्यस्थी निघलेत महाराज मधी हा एवढे देत असला तर तो लग्न जमित नाही तर लग्न जमित नाही असे महाराज. आणि आता तर पुरीच भेटत नाही हाय का नाही. आता लग्नासाठी लई पोरं तयार आहेत पण पुरीच भेटत नाहीत. आता एवढी अवघड कंडिशन झालेली महाराज. म्हणून आपल्याकडं आता तुमच्याकडे काय माहिती आहे का नाही पण तिकडं कर्नाटक मधून पुरी आणल्या. बरं आणल्या त्या किती 8 दिवस राहिल्या. यांची सगळी केलेलं सोनं बिनं घेऊन गेल्या पळून पुन्हा आले नाही वापस. हे एजंट मधले एजंट. नारदांनी लग्न जमवलं शिवजींना तयार केलेलं आहे. तयार केल्याच्या नंतर शिवजींचा शृंगार केला. काय शृंगार केला. अंगावरती त्या ठिकाणी वाघाचे कातड बांधलेलं आहे. डोक्यावरती चंद्र लावलेला आहे. साऱ्या अंगाला स्मशानातला भस्म लावलेला आहे. गळ्यामध्ये साप घातलेले आहेत. आणि शिवजींचा शृंगार केला आणि शिवजी नंदीवरती बसले आणि पर्वतराजाच्या घरी जाण्यासाठी निघाले. लगा के सुरमा पहन के साड़ी ओ शंकर आ गए शंकर आ गए. लगा के सुरमा पहन के साड़ी के सुरमा पहन के साड़ी शंकर आ गए शंकर आ गए. हो मेरे श्याम आ गए मेरे भोलेनाथ आ गए मेरे शंकर आ गए मेरे शंकर आ गए. लगा के सुरमा लगा के सुरमा पहन के साड़ी शंकर आ गए. भगवान शिवजींनी त्या ठिकाणी मेकअप केलंय. आपल्याकडे करतात ना मेकअप आहे का नाही. आता आपल्याकडे मेकअप साठी एक पिशवी स्पेशल महिला मंडळाकडे त्याला काय म्हणतात डॉक्टर. पहिलं राहायचं ते कोणाकडे ते नाव्यांच्या लोकांकडे ते डॉक्टर राहायचं पहिलं आहे का नाही. तसं आता यांच्याकडे आलंय ते. बरं त्याच्यात काही नसतं बी महाराज काहीच नसतं त्याच्यात. अहो एकदा काय झालं आमचे एक मित्र आहेत आळंदीचे. त्यांना आम्ही इंद्रायणीच्या घाटावर फिरत होतो आळंदीला आणि आळंदीला घाटावर त्यांना ते सापडलं. ती पर्स घाटावर सापडली. मला म्हणले महाराज पर्स सापडली. मला सापडली तर घे मग अडकव तुझ्या बागलात जाऊ दे. ते म्हणलं नाही नेमकं याच्यात काय असतं ते पाहू. महाराज अर्धा तास उचकीत होता अर्धा तास. आणि अर्ध्या तासाच्या नंतर त्याच्यात एक टिकल्याचं पाकिट निघलं. मला म्हणलं महाराज याच्यात टिकल्याचं पाकिट आहे. म्हणलं 2 तुझ्या कपाळाला लाव आणि 2 लाव म्हणलं माझ्या कपाळाला. जाऊ दे आता काय करू.
काही नाही त्याच्यात, काही नाही निघत. बराच वेळ उचकिला काही नाही. महाराज यांनी केस विसरून त्याच्यात केसाचा बुचका ठेवलेला तो सापडला. तसं म्हणजे मला सांगायचं काय होतं की ते स्पेशल तुमच्याकडे सुद्धा मेकअप साठी आहे. तसं शिवजींनी मेकअप केलं, साऱ्या अंगाला भस्म लावलं, गळ्यामध्ये साप घातलेले आहेत, गळ्यामध्ये रुंड माळा म्हणजे मुंडक्याच्या माळा, रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी शिवजींचं वरात त्या ठिकाणी निघाली. वरात निघाल्याच्या नंतर शिवजींच्या बरोबर वराडी मंडळ कोण होतं माहिती तुम्हाला? कोण? भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती. भूतन वेताळ घेऊन शिवजी निघाले. निघाल्याच्या नंतर इकडं मात्र पार्वतीची जी आई होती मैनावती राणी, तिला आपला जावाई नेमका कोण आहे पाहण्याची खूप इच्छा होती. मग तिने काय केलं, महाडीवरती गेली, अशी उंच महाडीवरती गेली. आणि महाडीवरती गेल्याच्या नंतर महाडीवरती जाऊन त्या ठिकाणी आपला जावाईची वाट पाहायला लागली. आणि सुरुवातीला काय झालं, इंद्रदेव आले. इंद्रदेव दिसायला चांगले, श्रीमंत, गळ्यामध्ये सुवर्णाच्या माळा, अलंकार. तिला वाटलं हेच आपले जाव आहेत काय की. नारदजी जवळच होते. नारदजीला म्हणे, नारदजी हे जाव आहेत का? ते म्हणले हे नाही, अजून मागून यायचे तुमचे जावाई. ते म्हणली हे एवढं वराडातले लोक एवढे सुंदर आहेत, जावाई किती सुंदर असन. एवढा तिला आनंद झाला. आणि मग पाठीमागून पुन्हा मोठे मोठे विष्णू परमात्मा आली. ती म्हणली नक्की आता आपला जावाई हेवच असला पाहिजे. नारदजी म्हणले हेव सुद्धा नाही जावाई, मागून तुमचे जावाई येणार आहेत. आणि मग महाराज मागून भूताचा आणि वेताळांचा आवाज, ती शिवजींची जत्रा आली. जत्रा आल्याच्या नंतर तिने पाहिलं कोण आलंय म्हणजे एवढं भयानक भेसूर. आणि शिवजींना आलेलं पाहिलं आणि ती म्हणायला लागली हे काय, हे कोण आलंय म्हणले. नारदजी म्हणले हे तुमचे जावाई आहेत. हे आमचे जावाई म्हणल्याबरोबर ती मैनावती राणी चक्कर येऊनच पडली. ती म्हणली एवढा भेसूर. कसं तरी तिला बळच त्या चक्रीमधून जाग केलं. आणि जाग केल्याच्या नंतर जावाई आले म्हणून औक्षण करण्यासाठी ती पुढे गेली. औक्षण करायचं होतं ना पतीचं, आपलं त्या महादेवाचं. आणि गेल्याबरोबर औक्षण केलं, महादेवांना मध्ये घेतलं. मध्ये घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी महादेवाचा आणि पार्वती मातेचा सुंदर त्या ठिकाणी विवाह सोहळा झाला. आता लाईट गेली. आता कसं आहे, लाईट नाही म्हणून आम्हाला बी काही त्यात इंटरेस्ट राहत नाही. म्हणजे सांगण्यासाठी जनरेटर चालू करता का? बरोबर, स्टॉप कर 2 मिनिटं ऐका. शिवजींची ती वरात त्या ठिकाणी मैनावती राणीच्या दाराच्या समोर आली. आल्याच्या नंतर शिवजींचं त्या ठिकाणी मैनावती राणीने औक्षण केलं. परंतु काय झालं बघा, ज्या वेळेस ते औक्षणाचं ताट घेतलं होतं ना हातामध्ये समोर, ओवाळणार तेवढ्यामध्ये त्याच्यामधली जी निरंजनी होती, जी वात होती ती विजली. आणि आपल्याकडे जर वात ओवाळत असताना विजली तर आपण काय मानतो, अपशकुन मानतो ना. अपशकुन झाला असं मैनावती राणीला वाटलं. तिथं नारदजी होते. नारदजी म्हणले अगं अपशकुन कशाचा, ज्याच्या तोंडावर या ज्योतीचा बाप म्हणजे चंद्र आहे, चंद्र, चंद्रापुढं काय या दिव्याचं चालणार आहे, म्हणून ती वात विजली. आणि महाराज त्या ठिकाणी मोठ्या धूम धडाक्यामध्ये त्या ठिकाणी शिवजींचं आणि पार्वती मातेचा विवाह झाला. शिवजींचा पार्वती मातेचा विवाह होत असताना सगळे देव त्या ठिकाणी बसलेले आहेत. ब्रह्मदेव आहेत, भगवान विष्णू परमात्मा आहेत, इंद्रदेव आहेत. सगळे देव देवता त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि सगळ्यांच्या त्या ठिकाणी उपस्थितीमध्ये शिवजींचा विवाह झाला. एक मंगल अष्टका म्हणू आणि शिवजींचा विवाह त्या ठिकाणी साजरा करू. म्हणा स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणी स्थेवरं लेण्याद्री गिरिजात्मकसुरवदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांजन संस्थिता गणपते कोर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान.
आणि शिवजींचा आणि पार्वती मातेचं त्या ठिकाणी लग्न लागलं. लग्न लागल्याच्या नंतर सगळं त्या ठिकाणची आवरासावर झाली. आणि झाल्याच्या नंतर आता ते मुलगी म्हणजे पार्वती मातेला वाट लावायचं होतं. पार्वती मातेला वाट लावण्यासाठी शिवजी पुढे निघाले नंदीवरती बसून आणि पार्वती माता त्यांच्या पाठीमागे निघाल्याच्या नंतर आता मुलगी वाट लावत असताना कशी वाट लावतात आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की, आहे का नाही. म्हणून ऐका, आपल्या गावामध्ये जर कोणी गेलं, समजा कोणी जर वारलं, कोणी जर गावामध्ये वारलं तर त्याच्या मौतीला जर आपल्याला जाता नाही ना आलं तर जाऊ नका. म्हणजे गावामध्ये असेल तर आपण गेलं पाहिजे. मौतीला जर आपल्याला कोणाच्या जाता नाही आलं तर जाऊ नका. पण एखाद्याची मुलगी जर वाट लावत असेल ना गावामध्ये तर आपण गेलं पाहिजे महाराज. कारण ज्याची मुलगी वाट लावायची आहे तिचे आई बाप त्या दिवशी रडतात. एके दिवशी आपली सुद्धा मुलगी वाट लावायची, आपल्याला सुद्धा ते दुःख होणार आहे. बरोबर आहे का नाही. काय झालं बघा, एका मुलीचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्याच्या नंतर 2-4 महिने गेले. 2-4 महिने गेल्याच्या नंतर आणि मुलीचे नवीन लग्न झालं. 2-4 महिने एखादं वर्ष गेलं की त्या पोरीला काय असतं, सासूरवास सुरू होतो. आता नाही राहिला पण जुन्या काळामध्ये तो सासूरवास सुरू झाला. आणि त्या पोरीला लग्न होईपर्यंत त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही हिला रानामध्ये शेतामध्ये घेऊ जाणार नाही. आणि लग्न झालं की महाराज 4-6 महिन्यामध्ये त्या पोरीला घेऊन शेतामध्ये जाऊ लागले. ज्या पोरीला कधी खुरपा हातामध्ये धरायचं माहिती नव्हतं ती पोरगी खुरपायची, हाताला फोड आले तिच्या. आणि बरेच 2-4 महिने झाले. त्या पोरीची आई त्या पोरीच्या बापाला म्हटली, का हो आता आपल्या ताईची भेट झालेली, लईच दिवस झालं, 2-4 महिने झालं, कधी आपल्याला सोडून न राहिलेली. मला तर असं वाटतं तुम्ही जा आणि तिला घेऊन या, इकडे लक्ष द्या, घेऊन या. म्हटल्याच्या नंतर बाप म्हणला, खरंच की खूप दिवस झाले. म्हणून तो बाप त्या पोरीला आणण्यासाठी निघाला. असं गावापासून 2 किलोमीटर फाटा होता, गावचा फाटा. त्या फाट्यावरती बाप गेला. गेल्याच्या नंतर बराचसा वेळ त्या फाट्यावरती थांबला. बस आली, बसला हात केला, बसमध्ये बसला आणि पोरीच्या गावामध्ये जाऊन उतरला. पोरीच्या गावामध्ये उतरल्याच्या नंतर पोरीच्या घरी गेला. त्याला असं वाटलं माझी ताईडी आता लई आनंदामध्ये असेल, सुखामध्ये असेल, घरी असेल, गेल्याबरोबर मला तिची भेट होईल. आणि घरी गेल्याबरोबर घरी ती सासू होती, त्या पोरीची सासू घरीच होती. सासूला पाहिल्याच्या नंतर तो म्हणला, माझी ताई कुठे गेली. ती सासू होती महाराज. जुन्या काळातल्या सासू म्हणजे राक्षसनीच. ती बिचारी त्याला नीट सुद्धा बोलली नाही. सांगितलं ते आमक्या शेतामध्ये गेली. बापाला वाईट वाटलं, कधी आपण हिला आपलं शेत कुणीकडे म्हणून दाखवलं नाही आणि यांनी तिला शेतामध्ये पाठवलं. बाप गेला पोरीला भेटण्यासाठी शेतामध्ये. शेत विचारत तिथपर्यंत गेला. आणि तिथपर्यंत गेल्याच्या नंतर लांब एका बांधाच्या काठावरती उभा राहिला. असा डोक्याला हात लावला आणि लांबून पाहिलं, पोरगीच होती महाराज. बाकीच्या बाया सगळ्यांना शेतीतलं काम माहिती होतं. सगळ्या बायांची पात पुढे गेलेली होती खुरपत. हिला माहितीच नाही कधी काम. ही बिचारी एकटीच पाठीमागं. त्या शेतीची जी मालकीन होती ती हिला बोलायची. पुढच्या बाकीच्या पुढे गेल्या, तूच मागं राहिली, तुझी पात मागं राहिली म्हणून हिला बोलायच्या. आणि तसंच तिचं ते काम चालू होतं. बापाने लांबून पाहिलं, पोरगी आपली लोकांच्या बांधाला खुरपायला पाठवली. यांनी बापाच्या डोळ्यामधून अश्रू वाहिले आणि लांबून पोरीला आवाज दिला, ताई म्हणून आवाज दिला. आणि आवाज दिल्याच्या नंतर पोरीने वळून पाहिलं, पाठीमागं कोण आहे. बघितल्याबरोबर तिला समजलं, आपल्या बाबासारखाच शर्ट अंगामध्ये दिसतोय, बाबासारखीच पॅन्ट अंगामध्ये दिसते आणि बाबासारखंच शरीर सुद्धा दिसते. लांबून तिने सुद्धा डोक्याला हात लावून पाहिलं तर आपला बापच आहे. पोरीने ते खुरप जाग्यावर टाकून दिलं महाराज. पळत गेली, बापाच्या गळ्यामध्ये कडकडून मिठी मारली आणि मिठी मारल्याच्या नंतर ढसा बाप लेक दोघंही रडले. बापाने त्या पोरीला पुढं घालून आणल्याच्या नंतर त्या सासूला 2 शब्द बोलला आणि पोरीला घेऊन माहेराला आल्याच्या नंतर आता किती दिवस ती माहेरामध्ये राहिल्या, म्हणजे तिचं माहेर तिचं होईल का आता.
लग्न झालं की तिचा आणि माहेराचा संबंध तुटला. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, आणि मग आता पोरीला सुद्धा वाटायला लागलं आपण आपलं गेलं पाहिजे. आणि पोरगी जाण्यासाठी निघाली. निघाल्याच्या नंतर एका हातामध्ये पिशवी आहे बापाच्या, आणि बाप म्हणला त्या पोरीला वाटा लावायला जाऊ. माईनं त्या पिशवीमध्ये महाराज ज्या गोष्टी नाही त्या भरून द्याव्यात. खरं सांगा बरं, आता तुम्ही याच्यामध्ये बरेच म्हातारे म्हणजे 50च्या पुढच्या महिला आहात. याच्यातल्या बऱ्याच जणांच्या आई अजूनही शिल्लक आहेत, म्हणजे मागा आहेत. तुम्ही जर माहेरला कधी गेला तर जे काही गोष्टी आपल्याकडं आहेत त्या गोष्टी सुद्धा आपली आई काय करते, आपल्या पिशवीमध्ये टाकून देत असते. कुठं कांदे टाकून दे, कुठं बटाटे टाकून दे. हे काय टाकून देण्याची गोष्ट आहे का महाराज? परंतु आपल्या मुलीवरती तेवढं प्रेम असतं, आईला मोकळं जाऊ देऊ वाटत नाही. तसं आईने ती पिशवी भरली, बापाच्या हातामध्ये दिली, आणि बाप त्या पोरीला घेऊन निघाला, वाटाने चालला. बापाला हुंदका आवरत नाही, परंतु पोरीसाठी हुंदका आवरला. फाट्यावरती 2 किलोमीटर बाप पोरगी चलत गेले. चलत गेल्याच्या नंतर त्या फाट्यावरती जाऊन बसले आणि पोरीची वाट पाहतात, एसटीची वाट पाहतात. एसटी कवा येईल, एसटी कवा येईल. दोघंही एकामेकाकडे पाहतात, कोणी कोणाला बोलत नाही महाराज. कारण एक शब्द बोलण्याची फक्त वेळ, एक शब्द जरी बोला तरी बांध फुटणार, दोघंही रडणार होते. कारण त्या पोरीचं आयुष्यच तसं चाललं होतं. थोड्या वेळाने बस आली, आणि बस आल्याच्या नंतर बसमध्ये ती मुलगी बसली. बापही पिशवी देण्यासाठी वर चढला. त्या बसच्या वर पिशवी बॅग ठेवली त्या पोरीची. त्या बसमध्ये जवळजवळ 50-60 लोक होती. पोरगी एका सीटावरती बसली, आणि बसल्यावर आता मात्र बापाला हुंदका आवरला नाही. बाप त्या पोरीच्या गळ्यामध्ये पडून ढसा 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 रडायला लागला. बाप रडतोय, पोरगीही मोठ्याने रडते. गुरा ढोरासारखे दोघं रडतायत. बसमध्ये बसलेल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं महाराज. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बसचा जो कंडक्टर होता त्याच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि जो बस हाकत होता, बस चालवत होता, त्या ड्रायव्हरच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं. ड्रायव्हर सुद्धा रडतोय. ड्रायव्हरच्या शेजारी एक जण व्यक्ती बसलेला आहे. त्या व्यक्तीने त्या बसच्या ड्रायव्हरला विचारलं, का हो तुम्ही का रडता? मुलगी तर त्याची वाट लावायची चालू आहे, तुम्हाला काय झालं रडायला, तुम्ही का रडता? त्या बसच्या ड्रायव्हरने हुंदका आवरला आणि त्या शेजारी बसलेल्या माणसाला सांगितलं, याची मुलगी हा आज वाट लावतोय, अजून 2 महिन्यांनी मला सुद्धा माझी मुलगी वाट लावायची. अर्थात तुम्हाला मी सांगत होतो, कोणाचीही मुलगी असू द्या, कोणाचीही मुलगी असू द्या, वाट लावायला कधी चुकलं नाही पाहिजे. वाट लावायला गेलं पाहिजे. गरीबाची असू द्या, श्रीमंताची असू द्या. अजून खूप तुम्हाला मी सांगल, परंतु आपल्याकडे आता वेळ शिल्लक नाही. म्हणून भगवान शिवजी आणि पार्वती मातेंची आई, पार्वती माता आपल्या आई वडिलांच्या पाया पडल्याच्या नंतर आई वडील रडतायत. सगळे वराडी लोक त्या ठिकाणी रडतायत. आणि शिवजी आणि सती माता हे त्या ठिकाणाहून निघाल्याच्या नंतर नंदीवरती बसून कैलास पर्वतावरती आले. कैलास पर्वतावरती आल्याच्या नंतर पुन्हा त्यांचा नव्याने त्या ठिकाणी संसार सुरू झाला. नव्याने संसार सुरू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी शिवजी पार्वती आनंदामध्ये त्या कैलास पर्वतावरती राहतात. पुन्हा पार्वती मातेने शिवजींना प्रश्न विचारला की तुम्ही मला त्या प्रभूचं चरित्र सांगा. पुन्हा असणार त्यांनी ते प्रभू रामचंद्रजींचं चरित्र सांगितलं. काय चरित्र सांगितलं? उद्यापासून आपल्याला हे चरित्र ऐकायचं आहे. उद्या साक्षात भगवान प्रभू रामचंद्रजी आपल्या या नगरीमध्ये जन्माला येणार आहेत. म्हणून सगळ्यांनी मोठा आनंद उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. म्हणून सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचंय. इथं सुंदर पाळणा सजवून आणायचा आहे. त्याच्यानंतर गुड्या उभा करायच्या आहेत. प्रत्येकाने आपल्या घरावरती त्या ठिकाणी गुड्या उभा करायच्या आहेत. आजच्या कथेला या ठिकाणी पूर्णविराम देऊ आणि कथेला या ठिकाणी थांबू. आता आरती होईल. आरतीसाठी सगळ्यांनी त्या ठिकाणी उभा राहायचं आहे. चला आरती घ्या. आणि उद्यापासून सगळेजण आरती घेऊन येत चला. सगळ्यांनी आरती घेऊन यायची.